नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्नार्थी आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. आपल्या पीवायक्यू सिरीज मध्ये आज आपण राज्यसेवक प्रीचे 2021 चे पीवायक्यू पाहणार आहोत. मग मित्रांनो, यापूर्वीच्या सिरीज मध्ये आपण 2024, 2023, 2022 कंप्लीट केलेला आहे. आजही आपण 2021 च्या लेक्चर मध्ये जेवढं आपलं पूर्ण सायन्सच्या ओरिएंटेड सिलेबस असणार आहे तेवढं आपण आज कव्हर करणार आहोत. मग आपलं फर्स्ट क्वेश्चन पहा काय आहे. जो पहिला क्वेश्चन आहे तो आपल्या ऍटम बद्दल आहे. मग काय सांगतो तो पहा. अणु हा विद्युत भार दृष्ट्या उदासीन असतो. आता उदासीन म्हणजे काय मित्रांनो, न्यूट्रल. सेकंड मध्ये काय म्हटले पहा, केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनचा ऋण विद्युत भार व केंद्रकावरील ऋण भार हा समान असतो. मग मित्रांनो, इथे आपल्याला दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. हे दोनही स्टेटमेंट बरोबर आहे की चूक आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. मग लक्षात घ्या, जर आपण पहिलं स्टेटमेंट पाहिलं तर पहिलं स्टेटमेंट काय सांगते, अणु हा विद्युत भार दृष्ट्या उदासीन असतो. आता मित्रांनो, अणु म्हणजे काय, अणु कोण आहे आपल्याकडे, ऍटम आहे. मग लक्षात घ्या, जर आपण ऍटमचा विचार केला तर ऍटम मित्रांनो लक्षात घ्या, ऍटम मध्ये आपल्याला दोन गोष्टी पाहायला मिळतात. एक त्याचा एक न्यूक्लियस आहे आणि त्याच्या बाहेर त्याचा एक ऑर्बिट आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, ऑर्बिट मध्ये आपल्याला कोण पाहायला मिळतो, इलेक्ट्रॉन पाहायला मिळतो. आणि जर आपण न्यूक्लियसचा विचार केला तर न्यूक्लियस मध्ये आपल्याला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्या दोन गोष्टी पाहायला मिळतात. मग लक्षात घ्या, जर आपण इलेक्ट्रॉनची संख्या पाहिली, जर आपण इलेक्ट्रॉनचा चार्ज पाहिला तर चार्ज कोणता आहे, मायनस चार्ज आहे. जर आपण प्रोटॉनचा चार्ज पाहिला तर प्रोटॉनचा प्लस चार्ज आहे. आणि जर आपण न्यूट्रॉनचा चार्ज पाहिला तर न्यूट्रॉनकडे कोणताही चार्ज नाही. मग एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची मित्रांनो, जर आपण न्यूक्लियसचा विचार केला तर न्यूक्लियस मध्ये जो चार्ज असतो तो कोणता चार्ज आहे, प्लस चार्ज आहे, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि जर आपण ऑर्बिटचा विचार केला तर ऑर्बिट मध्ये असणारा जो चार्ज आहे तो कोणता असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. मग लक्षात घ्या, जर आपण ऍटमचा विचार केला तर ऍटम मध्ये नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन यांची संख्या नेहमी कशी असते, इक्वल असते. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन हे दोघेही नेहमी कसे असतात, इक्वल असतात. जर हे दोघेही नेहमी इक्वल असतील तर याचा अर्थ द नंबर ऑफ इलेक्ट्रॉनचा जो चार्ज आहे कोणता, मायनस चार्ज, म्हणजे द नंबर ऑफ मायनस चार्ज इज इक्वल टू द नंबर ऑफ प्लस चार्ज, म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजेच मायनस चार्ज जेवढे आहेत तेवढेच आपल्याकडे प्लस चार्ज आहेत. आणि जर दोघेही बॅलन्स असतील किंवा दोघेही इक्वल असतील तर अशा वेळेस आपल्याला जो ऍटम आहे किंवा जो रेणू आहे तो आपल्याला जो आपल्याकडे अणू आहे तो आपल्याला कसा पाहायला मिळतो मित्रांनो, उदासीन म्हणजे न्यूट्रल पाहायला मिळतो. मग लक्षात घ्या, पहिलं स्टेटमेंट कसं आहे आपल्याकडे, करेक्ट आहे. मग आता सेकंड मध्ये काय म्हटले पहा, केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनचा, मात्र लक्षात घ्या आपल्याकडे केंद्रक आहे, केंद्रक म्हणजे न्यूक्लियस. मग केंद्रकाभोवती जे आपल्याकडे फिरतात फिरतात म्हणजे कोण, ऑर्बिट आहे. ऑर्बिटमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन फिरतात तिथे कोणता भार आहे आपल्याकडे, ऋण विद्युत भार व केंद्रकावरील ऋण भार. आता लक्षात घ्या मित्रांनो, मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच म्हटलं होतं की आपला जो ऑर्बिट आहे, ऑर्बिट वरती असणारा चार्ज कोणता आहे, मायनस चार्ज, आणि केंद्रकावरती असणारा चार्ज कोणता आहे, प्लस चार्ज. परंतु इथे यांनी काय म्हटलंय, केंद्रकावरील ऋण भार. मग लक्षात घ्या, केंद्रकामध्ये इलेक्ट्रॉन आहेत का रे, नाही. मग जर इलेक्ट्रॉन नसतील तर तिथे मायनस चार्जचा काही संबंध आहे का, काहीच नाही. पण केंद्रकामध्ये कोण आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, म्हणजे तिथे कोणता चार्ज असणार, प्लस चार्ज. सो आपल्याकडे सेकंड काय आहे, स्टेटमेंट इनकरेक्ट आहे, म्हणजे चुकीचं आहे. मग आपल्याला आन्सर मध्ये काय शोधायचं आहे, ओनली ए करेक्ट. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण ए बरोबर पाहिलं तर इथे आपला ए बरोबर आहे आणि ब चूक आहे. सो या प्रश्नाचं उत्तर काय असेल आपल्याकडे, ऑप्शन नंबर 3 असेल. आता पुढचा क्वेश्चन पहा काय आहे. आता पुढे काय विचारलं आपल्याला, प्रॉब्लेम आहे, जर पाण्याची घनता 1000 दिलेली आहे आणि पुढे तांब्याची पण घनता दिलेली आहे. तांब्याची घनता किती दिलेली आहे आपल्याकडे, 8.9 इंटू 10⁻³ देन पुढे काय म्हटले पहा, असेल तर तांब्याची सापेक्ष घनता किती. आता मित्रांनो, सापेक्ष घनता कशाला म्हणतात, लक्षात घ्या, आपल्याकडे जी रिलेटिव्ह डेन्सिटी आहे, लक्षात घ्या, जी रिलेटिव्ह डेन्सिटी असते तिला आपण काय म्हणतो मित्रांनो, सापेक्ष घनता म्हणतो. मग लक्षात घ्या, आता हा प्रॉब्लेम एकदम सोपा आहे सोडवायला. यासाठी आपल्याला प्रश्न नीट समजून घ्यावा लागेल. मग लक्षात घ्या, या प्रश्नामध्ये मित्रांनो काय गिवन आहे, जर आपण गिवनचा विचार केला तर इथे ऑलरेडी आपल्याला दोन घनता दिलेल्या आहेत आणि त्या दोन घनतेवरून आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे स्पेसिफिक डेन्सिटी किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी शोधायची आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर आपल्याला इथे दोन घनता दिलेली असेल तर घनता कशा दिलेली आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाण्याची घनता दिलेली आहे. मग जी पाण्याची घनता आहे ती किती दिलेली आहे आपल्याला, 1000 दिलेली आहे, बरोबर. आणि जर आपण सेकंड घनता पाहिली तर सेकंड घनता कशाची आहे आपल्याकडे, तांब्याची आहे. मग जर तांब्याचा जर विचार केला तर तांब्याची घनता किती आहे मित्रांनो आपल्याकडे, पहा बरं किती आहे, 8.9 इंटू 10⁻³. मात्र लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण ह्या दोनही घनता दिलेल्या असतील तर ह्या दोनही घनतेवरून आपण स्पेसिफिक किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी फाइंड करू शकतो. कुणाची,
कॉपरची. मग त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. मग फॉर्म्युला काय आहे मित्रांनो? रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू द डेन्सिटी ऑफ कॉपर अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. म्हणजेच लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला कोणत्याही एका स्पेसिफिक मॉलिक्युलची रिलेटिव्ह डेन्सिटी फाइंड करायची असते, त्यावेळेस आपण कोणतं फॉर्म्युला वापरतो? जी पाण्याची डेन्सिटी आहे त्या डेन्सिटीने आपण ज्या मॉलिक्युलची डेन्सिटी दिलेली आहे तिला आपण डिवाइड करतो, म्हणजे आपल्याला काय मिळतं मित्रांनो? आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटी मिळते. मग लक्षात घ्या, आता हे आपल्या सगळ्या गोष्टी काय आहेत मित्रांनो? गिवन आहेत, म्हणजे दिलेल्या आहेत, म्हणजे आपलं उत्तर इथेच आहे. मग आपण याच्यावरून काय फाइंड करणार? रिलेटिव्ह डेन्सिटी. मग रिलेटिव्ह डेन्सिटी फाइंड करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे? आता सांगितलं मी तुम्हाला. रिलेटिव्ह डेन्सिटी काय सांगतो आपल्याला? रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू, आता ही रिलेटिव्ह डेन्सिटी मित्रांनो कुणाची ओळखायची आहे? आपल्याला तांब्याची ओळखायची आहे. मग आपल्याला ही तांब्याची घनता ओळखण्यासाठी किंवा तांब्याची आपल्या सापेक्ष घनता ओळखण्यासाठी दोन घनता आहेत. मग सगळ्यात पहिल्यांदा कोणती आहे आपल्याकडे? पाण्याची घनता आहे. पाण्याची घनता आपण डिवाइड करतो, सो आपण काय घेणार आहोत? तांब्याची घनता. मग तांब्याची घनता किती दिलेली आहे आपल्याकडे? 8.9 इंटू 10⁻³ आणि जर आपण पाण्याची घनता पाहिली तर पाण्याची घनता किती आहे आपल्याकडे? 1000 आहे. मग मित्रांनो जर आपण याला सॉल्व्ह केलं तर आपण सॉल्व्ह कसं करणार पहा बरं. 8.9 इंटू 10⁻³ प्लस हे आपण 1000 ला कन्वर्ट करूयात. याला आपण असं कन्वर्ट करू शकतो. यस करेक्ट. आणि जर आपण त्याला असं कन्वर्ट केलं तर आपलं 10⁻³ काय होतो? कट होतो आणि शेवटी आपल्याला काय शिल्लक राहतं? 8.9. मग लक्षात घ्या मित्रांनो, आता या ऑप्शन मध्ये 8.9 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 1 मध्येच आहे. आणि जर ऑप्शन नंबर 1 मध्ये 8.9 असेल तर हे आपलं काय असेल? आन्सर असेल. मग लक्षात घ्या, प्रश्न खूप सोपा होता. या प्रश्नासाठी वेगळं काही लॉजिक लावण्याची काहीच गरज नाही. एक सिंपल फॉर्म्युला होता. कोणता? स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा किंवा रिलेटिव्ह डेन्सिटीचा. मग जो रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे तो काय सांगतो? रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू द डेन्सिटी ऑफ सबस्टन्सेस ऑर मॉलिक्युल अपॉन द डेन्सिटी ऑफ वॉटर. मग लक्षात घ्या, इथे मॉलिक्युल कोणता आहे? तांबे किंवा कॉपर. सो आपण कॉपरच्या डेन्सिटीला काय केलं? वॉटरच्या डेन्सिटीने डिवाइड केलं, म्हणजे मित्रांनो आपल्याला काय भेटणार आहे? रिलेटिव्ह डेन्सिटी. सो ती किती आली आपल्याकडे? 8.9. सो या क्वेश्चनचा आन्सर काय असेल आपल्याकडे? ऑप्शन नंबर 1. आता लक्षात घ्या, प्रश्न खूप सोपा आहे. फक्त यासाठी आपल्याला काय माहित असायला हवं? फॉर्म्युला माहित असायला हवा. कुणाचा? रिलेटिव्ह डेन्सिटीचा. देन मित्रांनो सेकंड क्वेश्चन पहा काय आहे. हा पण आपला प्रॉब्लेम बेस वरतीच आहे. आता यामध्ये काय विचारले पहा आपल्याला. जर प्रकाश पहिल्या माध्यमातून, आता पहिल्या माध्यम दिलेलं आहे म्हणजे तिथं दुसरं पण माध्यम असणार मित्रांनो. मग काय म्हटले पहा, जर प्रकाश पहिल्या माध्यमातून 2 इंटू 10⁸ मीटर पर सेकंद वेगाने जात असेल, दुसऱ्या माध्यमात त्याचा वेग किती दिलेला आहे? 1.25 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड होत असेल, तर दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील आपल्याला अपवर्तनांक काढायचा आहे. म्हणजे मित्रांनो काय काढायचं आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड करायचा आहे. मग आता लक्षात घ्या, अगोदर प्रश्न समजून घ्या. आपल्याकडे दोन मीडियम आहे मित्रांनो. लक्षात घ्या, समजा आपण त्याला M1 म्हणूयात, म्हणजे मीडियम 1 म्हणूयात. समजा आपला हा M2 आहे, म्हणजे मीडियम 2 आहे. म्हणजे प्रकाश किंवा जी आपली लाईट आहे ती लाईट M1 मधून निघते आहे. M1 मधून निघताना तिचा स्पीड किती आहे मित्रांनो? 2 इंटू 10⁸ आहे, मीटर पर सेकंद आहे. आणि ज्यावेळेस ती M2 मध्ये पोहोचते त्यावेळेस तिचा जो स्पीड आहे तो स्पीड किती आहे? 1.25 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. जर एवढा स्पीड आपल्याकडे असेल मित्रांनो, तर इथे आपल्याला काय फाइंड करायचं आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग जो काही आपल्याकडे दुसरा मीडियम आहे, दुसऱ्या मीडियमचा पहिल्या मीडियमशी असणारा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे तो शोधायचा आहे. मग सिंपल फॉर्म्युला आहे मित्रांनो. लक्षात घ्या, समजा आपण हा जो वेग आहे, म्हणजे पहिलं जी गती आहे किंवा पहिला जो व्हेलॉसिटी आहे, या पहिल्या व्हेलॉसिटीला आपण V1 म्हणूयात. जी आपली दुसरी व्हेलॉसिटी आहे तर आपण V2 म्हणूयात. मग ज्यावेळेस आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड करत असतो, मग ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम साठी आपण फाइंड करतो, त्यावेळेस आपण तिथे असणारे जो काही आपल्याकडे वेग आहे किंवा तिथे असणाऱ्या ज्या काही व्हेलॉसिटी आहे त्यांना आपण डिवाइड करतो. मग लक्षात घ्या मित्रांनो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साठी आपण कोणता फॉर्म्युला वापरतो? तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड करताना लक्षात घ्या, खूप सोपी गोष्ट आहे. ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्याच गोष्टीचा वापर करून आपण काय करणार आहोत? आन्सर पर्यंत जाणार आहोत. मग जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला विचारलेली असेल तर याचा फॉर्म्युला काय आहे? V1 अपॉन V2. मग मित्रांनो V1 काय होता? तर V1 हा आपल्याकडे मीडियम 1 मध्ये असणारा स्पीड होता आणि V2 काय आहे? तर मीडियम 2 मध्ये ज्यावेळेस लाईट येते त्यावेळेस तिथे असणार त्यांचा प्रकाश ज्यावेळेस तिथे मीडियम 2 मध्ये येतो त्यावेळेस तिथे असणार त्यांचा जो काही स्पीड आहे तो म्हणजे आपला काय आहे? V2. मग जर आपण इथे डिवाइड केलं तर V1 किती आहे आपला? 2 इंटू 10⁸ आहे आणि V2 किती आहे मित्रांनो आपला? 1.25 इंटू 10⁸ आहे. जर आपण 10⁸ कट केले तर शेवटी शिल्लक काय राहते मित्रांनो आपल्याकडे?
2/1.25. आता याला आपण नॉर्मली असंही कन्वर्ट करू शकतो मित्रांनो, 200/125 असं लिहू शकतो का? येस, लिहू शकतो. कारण इथे असणारा पॉईंट आपण शिफ्ट केला आणि शिफ्ट केल्यानंतर जे काही आपलं 10⁻²2 आहे ते वरती गेल्यावरती काय झाले, 10⁻² झाले. आणि जर आपण त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याकडे किती येतं, 200/125 म्हणजे 200/125. आणि मित्रांनो, ज्यावेळेस आपण याला कन्वर्ट करणार किंवा याला आपण सॉल्व्ह करणार त्यावेळेस आपल्याला आन्सर काय मिळतं मित्रांनो, 1.6. आता तुम्ही याला सोडवू शकता. लक्षात घ्या, सोडवण्यासाठी काय करायचं, सिंपल आहे. तुम्ही याला 5 ने डिवाइड करा किंवा 25 ने डिवाइड करा. जर आपण याला 125 ने जरी डायरेक्ट डिवाइड केलं तरी आपल्याला काय मिळतं पहा मित्रांनो, 125 125 एक 125 खाली शेवटी किती शिल्लक राहणार, 75. 75 मग आपण एक पॉईंट घेऊयात, इथे पॉईंट देऊयात, पुढे शून्य देऊयात. जर पुढे शून्य दिला तर 125 किती झाले, 750. सो या क्वेश्चनचं आन्सर किती झालं, 1.6. मग लक्षात घ्या, आपल्याला ज्यावेळेस आपला जो प्रकाश आहे आपला जो प्रकाश आहे ज्यावेळेस तो एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाईल तर दुसऱ्या मीडियमचा पहिल्या मीडियम साठी जो आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणार आहे तो किती असणार आहे, 1.6. सो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो, आपल्याकडे 1.6. लक्षात घ्या, या आधी पाहिलेला प्रश्न असेल किंवा हा प्रश्न असेल, दोनही प्रश्न खूप सिंपल आहे. ते दोन्ही प्रश्न आपल्या गिव्हन बेसवरती सुटतात, परंतु आपल्याला त्यासाठी काय माहित असायला हवा, आपल्याकडे असणारा फॉर्म्युला. मग लक्षात घ्या, एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. त्यासाठी फक्त कन्सेप्ट समजून घ्या, प्रश्नात काय दिले तेवढं समजून घ्या. 2 मीडियम होते, एका मीडियमचा स्पीड दिलेला आहे, दुसऱ्याही मीडियम मध्ये असणारा व्हेलॉसिटीचा स्पीड दिलेला आहे. त्यानंतर फक्त आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायची आहे. त्यासाठी आपण 2 व्हेलॉसिटीला काय केलं, डिवाइड केलं. डिवाइड केल्यावरती जो आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आला तो किती आला, 1.6. सो या प्रश्नाचं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 3 असेल. आता पुढचा क्वेश्चन पहा मित्रांनो. आता हा पण मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे हा आयोगाने कॅन्सल केलेला आहे, तरी पण आता हा आपण प्रश्न पाहणार आहोत. कारण प्रश्न बरोबर आहे, फक्त ऑप्शन मध्ये थोडीशी गफलत आहे, त्यामुळे हा क्वेश्चन थोडा आयोगाने चुकीचं दिलेला आहे. तरी पण आपण एकदा प्रश्न समजून घेऊयात. आता प्रश्नामध्ये काय म्हटलंय पहा, 2 पृष्ठभागाच्या मध्ये ज्यावेळेस वंगणाचा पातळ थर येतो. आता मित्रांनो, वंगण कशाला म्हणतात, वंगण म्हणजे एखादा ग्रीस असेल किंवा एखादा ऑइल असेल की ज्याला आपण लुब्रिकंट म्हणतो. मग लुब्रिकेशन प्रोसेस मध्ये आपण जे लिक्विड वापरतो त्या लिक्विडला आपण काय म्हणणार आहे मित्रांनो, वंगण म्हणणार आहोत. सो इथे यांनी काय म्हटलंय पहा, 2 पृष्ठभागाच्या मध्ये ज्यावेळेस वंगणाचा पातळ थर संपर्कात असतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात. मग लक्षात घ्या मित्रांनो, आता 2 गोष्टी समजून घ्या. लक्षात घ्या, इथे आपल्याला 2 पृष्ठभाग म्हटलेत. समजा आपण हा एक पृष्ठभाग कन्सिडर करूयात, आपल्याला हा एक पृष्ठभाग कन्सिडर करूयात. आता ह्या 2 पृष्ठभागाच्या मध्ये आपण इमॅजिन करूयात की मध्ये एक आपल्याकडे लेअर आहे मित्रांनो. ही जी लेअर आहे ही लेअर कशाची आहे, समजा वंगणाची आहे. जर इथे आपल्याकडे वंगणाची लेअर प्रेझेंट असेल तर ही लेअर काय करते, या दोघांचं फ्रिक्शन होऊन देत नाही, म्हणजे दोघांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट अवॉइड करते किंवा टाळते. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर ह्या दोघांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला आणि समजा मध्ये कोणतीही लेअर नसेल तर लक्षात घ्या, या प्रकारच्या फ्रिक्शनला आपण काय म्हणतो, घन फ्रिक्शन किंवा सॉलिड फ्रिक्शन. आता लक्षात घ्या, सॉलिड कशा म्हणायचं, तुम्हाला माझा हात दिसतोय, हा माझा एक हात आहे, हा माझा एक हात आहे, हे 2 सरफेस आहे. हे जर हे दोघे एकमेकांना घासले जात असतील किंवा दोघे जर एकमेकांवरती फ्रिक्शन करत असतील तर दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे दोघांच्या मध्ये कोणत्याही प्रकारचं लुब्रिकेशन नाही किंवा लुब्रिकंट ऑइल नाही किंवा ग्रीस नाही. म्हणजेच याचा अर्थ इथे फ्रिक्शन जे झालं ते कोणत्या पार्टिकल मध्ये झालं मित्रांनो, सॉलिड पार्टिकल मध्ये. सो इट इज कॉल्ड एज सॉलिड फ्रिक्शन. सो आता लक्षात घ्या, या ऑप्शनचा या प्रश्नाशी काही संबंध नाही. जर आपण पुढे गेलो तर पुढे काय म्हटले, रोलिंग फ्रिक्शन. आता रोलिंग म्हणजे काय की एक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टवरती रोल होतो. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, एक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टच्या सरफेसवरती काय होतो, रोल होतो. अशा प्रकारच्या फ्रिक्शनला आपण काय म्हणतो, रोलिंग फ्रिक्शन. सो याचाही इथे काही संबंध नाही, कारण प्रश्नामध्ये काय म्हटले, वंगण. वंगण म्हणजे काय मित्रांनो, लुब्रिकंट म्हटले. मग लक्षात घ्या, आपण लुब्रिकेशन खूप वेळा वापरतो मित्रांनो. आपण बाईक चालवतो किंवा आपण सायकल चालवताना किंवा बाईक चालवताना अचानक आपल्या बाईकचा आवाज येतो. आवाज येतो म्हणजे कधी ज्यावेळेस आपण ब्रेक वापरतो, ब्रेकचा यूज केला की आवाज येतो, याचा अर्थ तिथं फ्रिक्शन झालं. फ्रिक्शन का झालं, ते फ्रिक्शन कुणामध्ये झालं, 2 सॉलिड मध्ये झालं, कारण तिथे लुब्रिकंट नाही. आणि ज्यावेळेस आवाज येत नाही याचा अर्थ तिथे लुब्रिकंट आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, इथे आपल्या दोनही त्या गाडीच्या एक्झाम्पल मध्ये दोनही उदाहरणं पाहता येतील. म्हणजे घन फ्रिक्शन आहे किंवा जे सॉलिड फ्रिक्शन आहे ते आपण केव्हा अनुभव घेणार की ज्यावेळेस तिथे लुब्रिकेशन नाही, म्हणजे तिथे काय होणार, सॉलिड फ्रिक्शन. आणि ज्यावेळेस तिथे लुब्रिकेशन असेल याचा अर्थ तिथे फ्रिक्शनचा प्रकार वेगळा आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, आयोगाने पहिल्या आन्सर की नुसार उत्तर काय दिलं होतं आपल्याला, ग्रीसी फ्रिक्शन. ऍक्च्युली ग्रीसी फ्रिक्शन ही कन्सेप्टच नाहीये, हे कोणताही स्टँडर्ड कन्सेप्ट नाहीये. आपण नॉर्मली आपल्या बोलीभाषेत ग्रीसी फ्रिक्शन म्हणू शकतो, पण यासाठी कोणतीही कन्सेप्ट नाही. म्हणून सेकंड आन्सर की नुसार आयोगाने हा प्रश्न काय दिलेला आहे, कॅन्सल केलेला आहे. परंतु मित्रांनो, जर आपण खूप डीप मध्ये गेलो तर लक्षात घ्या, या प्रश्नाला सोडवण्यासाठी किंवा जे आपण 2 ऑब्जेक्ट पाहिले किंवा जे आपण 2 सरफेस पाहिले याच्यामध्ये जी लेअर असते, ह्या लेअरलाच मित्रांनो आपण काय म्हणत असतो, फिल्म म्हणतो. म्हणून जर आपण खूप डीप मध्ये गेलो तर याचा आन्सर काय होऊ शकतं, फिल्म फ्रिक्शन होऊ शकतं. परंतु आयोगाने ते उत्तर दिलेलं नाही. मग लक्षात घ्या,
फिल्म फ्रिक्शन काय करत असतं, तर ह्या दोन गोष्टींना वेगळं ठेवतं, म्हणजे सेपरेट ठेवतं, जेणेकरून दोघांचं फ्रिक्शन टाळलं जातं. आणि ह्या फ्रिक्शनच्या मध्ये जे प्रेझेंट असतं तर आपण फिल्म म्हणतो, म्हणजेच काय असतं, ऑइल असतं किंवा ग्रीस असतं. मग लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस आपण दोन ऑब्जेक्टच्या मध्ये ग्रीस टाकतो सो त्याला ग्रीसी फ्रिक्शन म्हणत नाही. ऍक्च्युली ती कन्सेप्टच नाही आहे. तर आपण नॉर्मली आपल्या बोलीभाषेत म्हणू शकतो, बट ते सायंटिफिक आपण बोलू शकत नाही. आणि जर आपण सायंटिफिक पाहिलं तर आपण त्याला फिल्म फ्रिक्शन म्हणू शकतो, परंतु आयोगाने तसं वापरलेलं नाही आणि आयोगाने हा प्रश्न काय केलेला आहे, कॅन्सल केलेला आहे. सो याचा आन्सर काय आहे त्यात आपण सांगू शकत नाही. फक्त तुम्ही समजून घ्या की प्रत्येक ऑप्शनचा मिनिंग काय काय होतो. देन पुढचा क्वेश्चन पहा मित्रांनो काय आहे. आता मित्रांनो हा एकदम सोपा क्वेश्चन आहे, आपल्या पॉवरच्या बेसवरती आहे हा क्वेश्चन. आता या प्रश्नामध्ये काय विचारले पहा, एका माणसाला 25 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यासाठी 30 सेकंद लागतात. मित्रांनो प्रश्न समजून घ्या. समजा हा एक आपल्याकडे एक व्यक्ती आहे, लक्षात घ्या. आता या व्यक्तीला एक बॅग आहे, त्या बॅगेचं वजन किती आहे, 25 किलो आहे. आता मी हे का सांगतोय तुम्हाला, हे गिवन आहे. ज्यावेळेस आपण हे सगळं गिवन घेतो तिथून पुढे आपण उत्तरापर्यंत एकदम इझिली पोहोचू शकतो. मग लक्षात घ्या, हा व्यक्ती आहे, व्यक्तीकडे एक बॅग आहे, बॅगचं वजन किती आहे, 25 किलो, म्हणजे इथे आपल्या मित्रांनो मास दिलेला आहे, बरोबर. देन पुढे काय म्हटलंय पहा, ही बॅग त्याला किती उंचीवर घेऊन जायची आहे, 5 मीटर. मग लक्षात घ्या इथे आपल्याला उंची पण दिलेली आहे, म्हणजे काय दिलं मित्रांनो, हाईट दिलेली आहे. हाईट किती आहे, 5 मीटर उंचीवरती घेऊन जायची आहे. परंतु जर त्याला 5 मीटर उंचीवरती घेऊन जायची असेल तर त्याला काहीतरी वेळ पण लागणार. मग त्यांनी टाइम पण दिलेला आहे. टाइम किती दिलेला आहे मित्रांनो, त्यांनी 30 सेकंड. लक्षात घ्या टाइम किती आहे, 30 सेकंडचा आहे. मग त्यांनी पुढे काय विचारले पहा, तर त्या माणसाने वापरलेली शक्ती किती. शक्ती म्हणजे मित्रांनो इथे आपल्याला पॉवर फाइंड करायची आहे. लक्षात घ्या काय फाइंड करायची आहे, पॉवर. मी पुन्हा एकदा प्रश्न समजून सांगतो, लक्षात घ्या. समजा मी एक व्यक्ती आहे, माझ्याकडे एक बॅग आहे, बॅगेचं वजन किती आहे, 25 किलो आहे. ती बॅग मला 5 मीटर पर्यंत वरती उचलायची आहे. जर ती बॅग मला 5 मीटर पर्यंत वरती उचलायची असेल तर त्यासाठी मला लागणारा वेळ किती आहे मित्रांनो, 30 सेकंदाचा आहे. मग त्या 30 सेकंदामध्ये मी किती पॉवर वापरली, म्हणजे मी किती शक्ती वापरली, असा प्रश्न विचारलेला आहे. मग यासाठी मित्रांनो एकदम सिंपल आहे. आधी आपण गिवन समजून घेणार. मग गिवन मध्ये काय दिलेलं आहे पहा, आपण सेपरेट पेज वरती घेऊयात म्हणजे तुम्हाला समजेल. लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, एक 25 किलोची बॅग दिलेली आहे. म्हणजे मित्रांनो ते आपलं काय झालं, तुम्ही त्याला वेट सुद्धा म्हणू शकता किंवा तुम्ही त्याला मास सुद्धा म्हणू शकता. आपण त्याला शक्यतो मासच म्हणूयात. किती दिले मास आपल्याकडे, मास म्हणजे टोटल वेट, म्हणजे किती दिलेलं आहे आपल्याकडे, 25 किलो दिलेलं आहे. देन पुन्हा आपल्याला काय दिले पहा, त्यांनी हाईट पण दिलेली आहे. सो आपल्याकडे मित्रांनो हाईट किती आहे, हाईट आहे 5 मीटरची आहे. देन त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, त्याचबरोबर त्यांनी आपल्याला वेळ पण दिलेला आहे. वेळ किती आहे, 30 सेकंदाचा आहे. आणि त्यांनी आपल्याला काय विचारलंय मित्रांनो, की पॉवर किती, म्हणजे आपल्याला टोटल शक्ती आयडेंटिफाय करायची आहे. मग ह्या 3 गोष्टीवरून आपल्याला चौथी गोष्ट फाइंड करायची. मग मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना पॉवर म्हणजे काय माहित आहे. मग लक्षात घ्या, आपण पॉवर कधी वापरतो रे, ज्या वेळेस आपल्याला एखादं वर्क कंप्लीट करायचं आहे पर युनिट टाइम मध्ये, त्याला आपण काय म्हणतो, पॉवर म्हणतो. मग पॉवरची डेफिनेशन किंवा शक्तीची व्याख्या कशी केली जाऊ शकते, देन वर्क डन पर युनिट टाइम. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, जे काही आपल्याला वर्क डन करायचं आहे पर युनिट टाइम मध्ये त्याला आपण काय म्हणतो, पॉवर म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी आता तुम्हाला शिकवते म्हणजे हे मला एक काम करायचं मित्रांनो, बरोबर. परंतु समजा हे काम मला पर युनिट टाइम, समजा मला 1 मिनिटामध्ये करायचं असेल, तर 1 मिनिटामध्ये जर मला हा क्वेश्चन शिकवायचा असेल तर त्यासाठी मला किती शक्ती लागेल, म्हणजेच किती पॉवर लागेल, असा याचा अर्थ होतो. मग लक्षात घ्या, आपण पॉवरची डेफिनेशन कशी करतो, वर्क डन पर युनिट टाइम. परंतु जर तुम्ही प्रश्नामध्ये पाहिलं तर मित्रांनो बॅग वरती उचलायची आहे, म्हणजे उंची आहे 5 मीटर, बरोबर. मग अशा वेळेस तिथे आपल्याकडे अजून एक फोर्स पाहायला मिळतो, त्या फोर्सला म्हणतो आपण ग्रॅव्हिटी, म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग लक्षात घ्या, यासाठी आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पॉवरचा फॉर्म्युला समजून घ्यावा लागेल. मग जो पॉवरचा फॉर्म्युला आहे, मी आताच म्हटलं वर्क डन, बरोबर. मग वर्कला आपण कशाने शो करतो, डब्ल्यू ने शो करतो. मग हे वर्क डन आपण किती वेळात करतो, म्हणजे पर युनिट टाइम. सो आपणला काय घेणार, टाइम. म्हणजे हा झाला शक्ती काढण्याचा फॉर्म्युला, म्हणजे पॉवर काढण्याचा फॉर्म्युला. परंतु मित्रांनो जर आपण गिव्हन पाहिलं, हे आपलं काय होतं, गिव्हन होतं. जर आपण गिव्हन पाहिलं तर गिव्हन मध्ये फक्त आपल्याला टी दिसतोय, बरोबर. इथे आपल्याला डब्ल्यू दिसते कुठे नाही. मग लक्षात घ्या, जर आपल्याकडे फक्त टी असेल तर आपल्याला पी काढता येईल का, नाही. म्हणजे आपल्याला अगोदर डब्ल्यू फाइंड करावं लागेल. डब्ल्यू म्हणजे मित्रांनो वेट. मग लक्षात घ्या, सॉरी वर्क डन, डब्ल्यू म्हणजे आपल्याकडे वर्क. मग जर आपल्याला वर्क डन काढायचं असेल तर आपल्याकडे वर्कचा पण एक फॉर्म्युला आहे. मग वर्कचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, एम जी एच. आता एम म्हणजे काय मित्रांनो, मास. जी म्हणजे काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, जर आपण ह्याच्या सगळ्यांशी ओळख करून घेतली तर लक्षात घ्या, या एम चा मिनिंग काय होतो मित्रांनो, मास होतो. या जी चा मिनिंग काय होतो, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. लक्षात घ्या, यांचा मिनिंग काय होतो, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि त्याची व्हॅल्यू आपल्याकडे कॉन्स्टंट असते.
ती व्हॅल्यू किती असते मित्रांनो 9.8. लक्षात ठेवायचं, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आपल्याकडे फिक्स आहे. ती फिक्स किती आहे 9.8. आणि मित्रांनो हाईट आपल्याला दिलेली आहे. सो हाईट किती आहे आपल्याकडे 5 मीटर. मग लक्षात घ्या, या सगळ्या व्हॅल्यूवरून आपण काय काढू शकतो, आपण वर्क डन काढू शकतो. मग वर्क डन मध्ये आपण पुन्हा या फॉर्म्युलामध्ये वर्क डन ठेवून, वर्क डन आहे, टाइम आहे, आणि आपण काय काढणार, पॉवर काढणार. मग लक्षात घ्या, आता आपण सगळ्या व्हॅल्यू ठेवून पाहूयात. सो फर्स्ट काय आहे आपल्याकडे, एम किती दिलेला आहे 25 किलो आहे. देन आहे जी आपण मित्रांनो कन्सिडर केला. का बरं, कारण बॅग वरती उचलायची आहे. जर बॅग वरती उचलायची असेल तर अशा वेळेस इथे आपल्याला काय अप्लाय होणार आहे, ग्रॅव्हिटी अप्लाय होणार आहे. सो त्या ग्रॅव्हिटीला आपण कशाने शो केलं, जी. सो जी म्हणजे काय, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि त्याची व्हॅल्यू किती असते मित्रांनो 9.8. सो आपण तिथे काय करूयात 9.8 ने त्याला मल्टिप्लाय करूयात. देन पुढे आहे आपल्याकडे हाईट किती आहे मित्रांनो 5 मीटर. लक्षात घ्या, हाईट किती आहे 5 मीटर. जर आपण याला कॅल्क्युलेट केलं तर मित्रांनो 25 गुणिले 5 किती होतात, 125 होतात. गुणिले किती आहे 9.8, किंवा तुम्ही तुमच्या वेने सुद्धा याला मल्टिप्लाय करू शकता. जर आपण याला मल्टिप्लाय केलं तर जवळपास आपलं जे आन्सर आहे ते आन्सर किती मिळतं मित्रांनो, म्हणजे 1220 मीटर मिळतं. लक्षात घ्या मित्रांनो, हे जे वर्क डन आहे ते किती आहे आपल्याकडे 1220 आहे. मग आता वर्क आपण कशामध्ये काउंट करतो, जूल मध्ये काउंट करतो. याला तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता बरं का. आता मला हे सिंपल वाटतं, सो मी या मेथडने गेलो. तुम्ही असं पण कॅल्क्युलेशन करू शकता. मात्र लक्षात घ्या, समजा आपण असं कॅल्क्युलेशन केलं, अगोदर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, नंतर यांचं मल्टिप्लिकेशन, शेवटी आपल्याला जे वर्क मिळतं ते कशामध्ये भेटणार आहे, जूल मध्ये. ते किती भेटलं 1220 जूल. हे तुम्ही तुमच्या मेथडने मल्टिप्लाय करून घ्या. मग आता आपल्याला काय भेटलं मित्रांनो, वर्क भेटलं बरोबर. परंतु आपल्याला काय फाइंड करायचं आहे, आपल्याला पॉवर फाइंड करायची आहे. पॉवर मध्ये आपल्याला काय करायचं आता, पॉवर. मग आता आपण काउंट करूयात. पॉवर इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी. डब्ल्यू किती आलाय आपल्याकडे 1220 आलाय, करेक्ट. देन पुढे आपल्या टी किती आहे मित्रांनो 30 आहे. मात्र लक्षात घ्या, जर आपण याला कॅल्क्युलेट केलं मित्रांनो, हे 1220 इथे कॅल्क्युलेशन थोडंसं जम्बलिंग आहे, एकदा चेक करा. आय थिंक इथे 1225 यायला हवं, कारण आपल्याकडे इथे 5 आहे ना, आणि 5 ने मल्टिप्लाय केल्यावरती जरी शेवटी 0 आला तर आपला तो पॉईंट मध्ये कट होतोय. सो इथे आपलं काय यायला पाहिजे मित्रांनो 1225च यायला पाहिजे. सो इथे आपण काय घेऊयात 5 घेऊयात. हे थोडं कॅल्क्युलेशन प्रॉपर ठेवा, आणि एक्झाम मध्ये अशी गफलत होऊ नका देऊ, कारण आपल्याकडे वेळ हा खूप लिमिटेड असतो. सो आपले मार्क्स जाऊ शकतात. मग लक्षात घ्या, आता जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं, वाटल्यास आपण 3ला थोडं साईडला ठेवत, सॉरी 3ला साईडला घेऊयात, आणि 10ला आपण याला असंही करू शकतो मित्रांनो. या 30ला आपण 3 गुणिले 10 असंही करू शकतो, जेणेकरून आपलं कॅल्क्युलेशन सोपं होईल. मात्र लक्षात घ्या, 3 चोक किती मित्रांनो 12. आता लक्षात घ्या, पहिल्याच डिजिट वरून आपण आन्सर पर्यंत जाऊ शकतो. जर पहिल्या डिजिट वरून आपण आन्सर वरती गेलो मित्रांनो, पहिलं डिजिट काय आलं आपल्याकडे 4 आलं बरोबर तिथे. मग आता 4ने सुरुवात पहा बरं, कुठे दिसते का आपल्याला, येस 4ने एकच आहे. पुढे आहे का नाही, इकडे आहे का नाही. आता मित्रांनो लक्षात घ्या, आपली एक चूक होऊ शकते. आपली एक चूक काय होणार पहा बरं. आता आपण कॅल्क्युलेशन कुठपर्यंत केलं, या 1225 पर्यंत केलं बरोबर. आणि जर आपण इथेच थांबलो तर आयोगाने आपल्याला हाही ऑप्शन दिलाय पहा 1225चा. म्हणजे आयोग आपल्याला इथे कन्फ्युज करू शकतो. परंतु जर आपण पॉवर मध्ये ती व्हॅल्यू पुट केली तर आपण कोणत्या फॉर्म्युला पर्यंत जाऊ शकतो, किंवा कोणत्या आन्सर पर्यंत जाऊ शकतो, नेक्स्ट आन्सर पर्यंत. मग लक्षात घ्या, जर आपण 3 ने डिवाइड केलं तर किती आलं 4. पुढचं कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. का नाही, कारण आपल्याकडे 4 ने सुरुवात एकाच ऑप्शनची आहे, कोणत्या, ऑप्शन नंबर 2 ची. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याकडे जी काही पॉवर असेल किंवा जी काही शक्ती असेल ती किती वापरण्यात आली, 40.83 वॅट. मग लक्षात घ्या, पॉवर कशामध्ये काउंट करतात, वॅट मध्ये. आणि आपण जे काही वर्क डन काउंट केलं ते कशामध्ये काउंट करतात, जूल मध्ये. मग एकदम सिंपल आहे, आपण कोणत्या मेथडने सॉल्व्ह केलं. आपल्याकडे काय काय गिव्हन होतं, हा एक व्यक्ती होता, त्याने 25 किलोची बॅग उचलली. 25 किलोची बॅग उचलली म्हणजे मित्रांनो हे मास होतं बरोबर. देन आपल्याला हाईट दिलेली आहे 5 मीटर आहे, आणि हे सगळं करण्यासाठी त्यांना जो वेळ लागला तो वेळ किती होता, 30 सेकंदाचा होता. येस करेक्ट, एवढं समजलं. याच्यावरून आपल्याला काय फाइंड करायचं होतं मित्रांनो, पॉवर. आणि आता पुढे आपण पॉवरचा फॉर्म्युला काय पाहिला, पॉवर इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाइम. मग लक्षात घ्या, पॉवरची डेफिनेशन काय आहे, वर्क डन पर युनिट टाइम. म्हणजे आपण किती वेळामध्ये किती काम करतो, म्हणजे आपण काय काढतो, पॉवर काढतो. परंतु आपल्याला इथे फक्त टाइम माहित आहे, वर्क डन माहित आहे का नाही. मग वर्क डन आपण कसं फाइंड करणार, वर्क डनचा वेगळा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, mgh, म्हणजे मास इंटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू हाईट. सो ग्रॅव्हिटी माहित आहे का नाही, ती आपण जी त्याची अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू आहे ती घेतली. किती व्हॅल्यू आहे 9.8. मग आपल्याकडे मास दिलेला आहे 25 किलो. ते आपल्याकडे हाईट पण दिलेली आहे 5 मीटर. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट केल्या, जे काही आपल्याला वर्क डन भेटलं ते किती भेटलं 1225 जूल. आता लक्षात घ्या मित्रांनो, थोड्या वेळापूर्वी माझ्याकडून थोडीशी इथे गफलत झाली होती कॅल्क्युलेशन मध्ये. परंतु तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट असायला हवं, कारण इथे 5 आहे. जर 5चा आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला शेवटी किती यायला हवं इकडे 5. कारण जरी शून्य असेल तरी आपल्या इथे एक डिजिट पॉईंट मध्ये आहे, तो शेवटी काय होतो, कट होतो. देन पुढे आपण काय केलं, ती व्हॅल्यू
पॉवरच्या फॉर्म्युलामध्ये पुट केली आणि फायनली आपल्याला काय भेटलं, आन्सर भेटलं. जे आपल्याला आन्सर किती भेटलं, 40.83 वॅट ही आपली काय आहे मित्रांनो, पॉवर आहे. मग लक्षात घ्या, या प्रश्नाला सोडवण्यासाठी प्रॉपर नॉलेजची गरज आहे, प्रॉपर फॉर्म्युलाची गरज आहे. जर आपल्याला गिवन वरून फॉर्म्युला फाइंड करता येत असेल तर आपण फायनल उत्तरपर्यंत पोहोचू शकतो. देन मित्रांनो पुढचा क्वेश्चन पहा काय आहे. हा पण क्वेश्चन थोडा इंटरेस्टिंग आहे. काय म्हटलंय पहा, लेझर किरण पृथ्वीवरून चंद्राकडे सोडल्यानंतर. आता प्रश्न अगोदर समजून घ्या. प्रश्नामध्ये त्यांनी काय म्हटलंय, लेझर किरण. आता मित्रांनो लेझर किरण किरण म्हणजे काय जाणार आहे, आपले एक प्रकाश जाणार आहे, लाईट जाणार आहे, बरोबर. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस लाईट, त्यांनी काय म्हटले, लाईट पृथ्वीवरून चंद्राकडे सोडल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून परावर्तित होऊन म्हणजे रिफ्लेक्ट होऊन परावर्तित होऊन पृथ्वीवरती परत येण्यास किती वेळ लागतो, 2.56 सेकंद लागतात. तर चंद्राच्या पृथ्वीभोवती परिभ्रमण कक्षाची त्रिज्या किती. आता मित्रांनो त्रिज्या विचारली म्हणजे थोडक्यात डिस्टन्स विचारलेला आहे. मात्र लक्षात घ्या, डिस्टन्स काढण्याचा तुम्हाला सगळ्यांना फॉर्म्युला माहित आहे. आपण अंतर कसं काढतो रे, आपल्याकडे जो काही वेग आहे, वेग गुणिले वेळ म्हणजे स्पीड इंटू टाइम, यावरून आपण काय काढतो, डिस्टन्स फाइंड करतो. डिस्टन्स म्हणजे मित्रांनो त्रिज्या. आधी प्रश्न समजून घ्या. प्रश्नामध्ये काय म्हटले पहा त्यांनी, की एक लेझर किरण आहे. हे लेझर किरण त्यांनी कुठून सोडलेलं आहे, तर पृथ्वीवरून सोडले आणि ते कुठे आदळून मागे आलं, तर चंद्रावरती आदळून ते पुन्हा मागे आलं. म्हणजेच त्यांनी काय सांगितले पहा, समजा ही आपली अर्थ आहे, लक्षात घ्या, ही आपली अर्थ आहे, हे आपलं मून आहे. आता इथून काय झालं, इथून आपण एक बीम लाईट किंवा इथून आपण एक जी काय आपल्याकडे लेझर लाईट आहे ती आपण पास केली. जी आपली लेझर लाईट आहे ती इथून पास केल्यावरती इथं जो चंद्राचा सरफेस आहे इथून ती पुन्हा परावर्तित झाली म्हणजे काय झाली, रिफ्लेक्ट झाली. आणि रिफ्लेक्ट होण्याचा जो तिचा टाइम आहे तो टाइम त्यांनी किती दिलेला आहे, 2.56. एवढं तुम्हाला समजलं. मग त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे, की ज्यावेळेस हे परिभ्रमण करतात, मग लक्षात घ्या आपल्याला माहित आहे हे एकमेकांभोवती काय होतात, परिभ्रमण करतात. जर हे परिभ्रमण करत असतील तर यांच्यातली त्रिज्या किती, त्रिज्या म्हणजे मित्रांनो डिस्टन्स विचारलेला आहे, म्हणजे आपल्याला एवढं अंतर सांगायचं आहे. मात्र लक्षात घ्या, जर आपल्याला एवढं अंतर सांगायचं असेल परंतु त्यासाठी त्यांनी फक्त एकच व्हॅल्यू गिवन केलेली आहे, ती म्हणजे टाइम. लक्षात घ्या, ती म्हणजे त्यांनी काय गिवन केलेलं आहे, टाइम गिवन केलेला आहे. या टाइम वरून मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, ते डिस्टन्स फाइंड करायचं आहे. मग लक्षात घ्या, याला आपण प्रॉपर वेने सॉल्व्ह करूयात. आता लक्षात घ्या, याला सॉल्व्ह कसं करायचं, आधी तुम्हाला प्रश्न समजला का. ही आपली काय होती मित्रांनो, अर्थ होती. हा आपला काय आहे, मून आहे, बरोबर. अर्थ वरून एक लाईट गेली. मग लक्षात घ्या, जो काही प्रकाश गेला तो प्रकाश काय झाला, जी काय आपल्याकडे सरफेस ऑफ मून आहे इथून तो रिफ्लेक्ट झाला. लक्षात घ्या, इथून तो रिफ्लेक्ट झाला आणि तो पुन्हा कुठे आला, अर्थ वरती आला. मग जो यांचा रिफ्लेक्शनचा जो वेग आहे किंवा रिफ्लेक्शन होण्यासाठी जो काही टाइम आहे तो टाइम किती लागला यांना, 256 सेकंद, सॉरी 2.56 सेकंद हा यांचा काय आहे, वेळ आहे. मग मित्रांनो आता लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट माहित आहे की इथे आपल्याला त्रिज्या फाइंड करायची. त्रिज्या म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे, थोडक्यात डिस्टन्स काढायचं आहे. मग डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे मित्रांनो, डिस्टन्स आपण कसा फाइंड करतो, स्पीड इंटू टाइम. म्हणजेच आपल्याकडे जे काही वेग आहे, वेग गुणिले वेळ, यापासून आपण काय फाइंड करू शकतो, डिस्टन्स फाइंड करू शकतो. परंतु मित्रांनो इथे फक्त काय दिलेलं आहे आपल्याकडे, टाइम. स्पीड माहित आहे का, नाही. मग इथे आपण थोडासा कॉमन सेन्स वापरायचा किंवा थोडासा अवेअरनेस वापरायचा. आपण सर्वजण 8वी 9वी 10वी मध्ये असताना प्रकाशाचा वेग शिकलेलो आहोत, बरोबर. मग जो आपल्याकडे प्रकाशाचा वेग असतो तो किती असतो रे, 3 इंटू, लक्षात घ्या किती आहे आपल्याकडे, 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. हा प्रकाशाचा वेग आहे म्हणजे स्पीड ऑफ लाईट आहे. मग लक्षात घ्या, इथे आपल्याकडे प्रकाश जातोय ना, प्रकाश म्हणजेच कोण जातोय, लाईट जातोय. जर इथून ते लाईट पास करत असतील तर त्या प्रकाशाचा वेग आपण किती मानायला हवा, 3 इंटू 10⁸. मग लक्षात घ्या, आता ही व्हॅल्यू प्रश्न दिलेली आहे का, नाही. मित्रांनो आयोगाचा पेपर आहे, आयोग आपल्याला कन्फ्युज करतोय. मग आयोगाने ही व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करायला सांगितलेली आहे. मग लक्षात घ्या, जर आपण या व्हॅल्यूला इथे ठेवलं तर आपण या टाइम नुसार हे सोडू शकतो का, नाही सोडू शकत. का नाही सोडू शकत, कारण आपल्याला जे डिस्टन्स काढायचं आहे ते फक्त अर्थ आणि चंद्र म्हणजे जो आपल्याकडे अर्थ आणि मून आहे याच्या बिटवीनचा काढायचा आहे. आणि आपला हा जो टाइम दिलेला आहे हा टाइम रिफ्लेक्शनचा दिलेला आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला यांचा हाफ टाइम काढावा लागेल आणि त्या हाफ टाइमचा वापर करून आपल्याला याची व्हॅल्यू काढावी लागेल. मग लक्षात घ्या, 3 इंटू 10⁸ ही कशाची व्हॅल्यू आहे, स्पीड ऑफ लाईट. लक्षात घ्या, कशाची व्हॅल्यू आहे, स्पीड ऑफ लाईट. हे तुम्ही सगळेजण, तुम्हीच काय आपण सगळेजण हे 8वी 9वी 10वीत शिकलेलो आहोत की जे स्पीड ऑफ लाईट आहे म्हणजे जो प्रकाशाचा वेग आहे तो किती असतो,
3 × 10⁸ एवढा आपल्याला प्रकाशाचा वेग पाहायला मिळतो. मग लक्षात घ्या, जर आपल्याला स्पीड ऑफ लाईट माहित असेल, आता टाइम पण माहित आहे. आता हा टाइम कशाचा आहे? टोटल रिफ्लेक्शनचा आहे. आपल्याला विदाऊट रिफ्लेक्शनचा टाइम काढावा लागेल. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण डायरेक्शन पाहिली तर समजा हा आपल्याकडे एक वन वे आहे. वन वे म्हणजे काय? प्रकाश असा गेला, पुन्हा प्रकाश असा आला. जर पुन्हा प्रकाश येत असेल तर तो सेकंड वे झाला, म्हणजे 2 वे झाला, म्हणजे तो पुन्हा रिफ्लेक्ट झाला. बरोबर. मग जर आपण वन वे काढत असेल तर वन वे काढण्यासाठी मित्रांनो सिंपल आहे. समजा आपण वन वेचा टाइम काढूयात. मग वन वे काढण्यासाठी आपण काय करणार? टोटल टाइम, लक्षात घ्या, जो टोटल टाइम आहे त्याला आपण डिवाइड बाय 2 करणार. समजलं का रे? एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. जो आपला टोटल टाइम आहे त्याला आपण डिवाइड बाय 2 केलं तर आपल्याला एकदाचाच जो काही प्रकाशाचा टाइम आहे तो भेटतो, म्हणजे एकदा गेलेला प्रकाशाचा टाइम भेटतो. मग लक्षात घ्या, आपल्याला कोणता वेळ काढायचा आहे? इथून जे लेझरची लाईट निघलेली आहे ती लाईट ज्यावेळेस चंद्राच्या सरफेस वरती जाते तेवढाच आपल्याला वेळ काढायचा आहे. आणि हा जो वेळ दिलेला आहे हा पूर्ण रिफ्लेक्शनचा वेळ दिलेला आहे. मग लक्षात घ्या, जर आपण याच्यामध्ये किंमत ठेवली तर ती किती आहे? आपल्याला 2.56 आहे. जर आपण त्याला 2 ने डिवाइड केलं तर मित्रांनो ते जवळपास आपलं किती येतं? 1.28 मीटर सेकंद. लक्षात घ्या, किती आला? 1.28 मीटर सेकंद. आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला इथे व्हॅल्यू दिलेली आहे. मग आपल्याला स्पीड माहित आहे मित्रांनो. स्पीड किती आहे? 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. आता हे पुढे युनिट नका लिहू. देन पुढे काय म्हटलं पाहिजे? इंटू टाइम. टाइम किती आला मित्रांनो? 1.28 एवढा टाइम आहे. मग जर आपण याला कॅल्क्युलेट केलं, पहा बरं काय येतं आपल्याकडे. अगोदर आपण याला मल्टिप्लाय करूयात. 8 2 16, 8 3 24, इथे 4 आला. देन पुढे 2, 8 2 3 2 6, वरती 2 8, आणि पुन्हा आपल्याकडे हा 3, म्हणजे 3.84 आले इंटू 10⁸. म्हणजेच मित्रांनो लक्षात घ्या, इथे जे अंतर आहे किंवा इथे जी त्रिज्या विचारलेली आहे ते किती भेटलं आपल्याला? 3.84 इंटू 10⁸. आता ही व्हॅल्यू आपल्याला आन्सर मध्ये दिसते का? यस, दिसते. कुठे दिसते? ऑप्शन नंबर 4 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असेल आपल्याकडे? ऑप्शन नंबर 4 असेल. लक्षात घ्या, खूप सिंपल वेने आपल्याला हे सोडवायचं होतं. फक्त आपल्याला थोडंसं जनरल अवेअरनेस किंवा यापूर्वी आपलं जे सायन्सचं बेसिक कन्सेप्ट आहे त्या वापरून आपण हे प्रश्न सोडवू शकतो. मग लक्षात घ्या, मी पुन्हा सांगतो, हा प्रश्न कसा सोडवला आपण त्यासाठी प्रश्न समजून घेतलं. एक आपल्याकडे कोण आहे? अर्थ आहे. एक आपल्याकडे चंद्र आहे. अर्थ वरून एक लाईट निघाली, ती लाईट चंद्राच्या सरफेस वरती आदळून पुन्हा मागे येते, म्हणजे रिफ्लेक्ट होते. रिफ्लेक्ट होण्याचा जो ड्युरेशन आहे तो किती दिलेला आहे? 2.56 सेकंद दिलेला आहे. परंतु त्यांनी आपल्याला काय विचारले? डिस्टन्स विचारले. पण डिस्टन्स काय विचारले? एकाच वन वेच विचारले. जी लाईट रिफ्लेक्ट झाली ती 2 वे झाली, म्हणजे जाताना वन वे, येताना 2 वे. मग लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला तिथे टाइमला डिव्हाइड करावं लागेल. का बरं? कारण आपल्याला जस्ट त्रिज्या फाइंड करायची आहे, म्हणजे रेडियस फाइंड करायची, म्हणजे फक्त डिस्टन्स फाइंड करायचं आहे. सो आपल्याला डिस्टन्सचा फॉर्म्युला माहित आहे. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. मग आपण टाइम फाइंड केला आणि डिस्टन्स आपण डिस्टन्स आपल्याला माहित आहे ऑन द बेसिस ऑफ सायन्स, म्हणजे काय सायन्सचं बेसिस आहे. त्याच्यावरून आपण काय केलं? स्पीड ऑफ लाईट फाइंड केला. तो किती आहे? 3 × 10⁸. आणि या व्हॅल्यू पुट करून आपल्याला काय भेटलं उत्तर? 3.84 इंटू 10⁸. हे आपलं काय झालं मित्रांनो? आन्सर झालं. एवढं अंतर हे आपलं एका वेचं झालं, म्हणजे वन वेचं झालं. आणि जर आपण 2 वे पाहायला गेलो तर यालाच आपण 2 ने काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. हे झालं आपल्याकडे प्रॉपर दोन्ही वेचं डिस्टन्स झालं. समजलं? म्हणजे लक्षात घ्या, आयोगाने आता फक्त एकदाच जाण्याचा मार्ग किंवा एकदाच जाण्याचं अंतर विचारलं आहे. जर भविष्यात आयोगाने पुन्हा मागे येण्याचं पण अंतर विचारलं तर हेच उत्तराला काय करायचं? फक्त मल्टिप्लाय बाय 2 करायचं. म्हणजे आपल्याकडे काय असेल? टोटल डिस्टन्स असेल, म्हणजे टोटल डिस्टन्स ऑफ रिफ्लेक्शन, जे काही प्रॉपर रिफ्लेक्शन झालेलं आहे त्याचं ते डिस्टन्स असेल. मग लक्षात घ्या, हा प्रश्न खूप सोपा होता. या प्रश्नाचा आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 4 आहे. आता पुढचा क्वेश्चन पहा काय विचारले. आता मित्रांनो खूप सोपं आहे. यासाठी आपल्याला तुम्ही एक चॅप्टर शिकला असाल, सेल अँड सेल ऑर्गॅनल किंवा पेशी आणि पेशी अंगके. त्या बेसिसवरती हा प्रश्न आहे. आता प्रश्नामध्ये काय विचारलंय पहा, खालीलपैकी कोणत्या पेशी घटकाभोवती पटल नसते? पटल म्हणजे आवरण, म्हणजे मित्रांनो मेम्ब्रेन. आता लक्षात घ्या, फर्स्ट पॉईंट काय आहे? क्लोरोप्लास्ट. आता तुम्ही क्लोरोप्लास्ट कसा दिसतो, काय दिसतो, याची तुम्ही डायग्राम नेटवरती पाहू शकता. मात्र लक्षात घ्या, क्लोरोप्लास्ट कुठे असतो? क्लोरोप्लास्ट हा प्लांट मध्ये असतो. मग क्लोरोप्लास्टचं काम काय? तर तो फोटोसिंथेसिससाठी हेल्पफुल असतो. बिकॉज त्या क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल नावाचं पिगमेंट असतं. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये कोणतं पिगमेंट आहे? क्लोरोफिल नावाचं पिगमेंट आहे. आणि हा काय करतो? प्रकाश संश्लेषण करतो, म्हणजे फोटोसिंथेसिस करतो. आणि या प्रकाश संश्लेषणामधून तोच त्या झाडांना स्वतःचं अन्न स्वतः बनवून देतो. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याकडे अशी कंडिशन क्लोरोप्लास्टमध्ये सापडते त्यावेळेस त्यांना प्रोटेक्टिव्ह लेअरिंगसाठी किंवा प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगसाठी 2 मेम्ब्रेन असतात. मग लक्षात घ्या, जो क्लोरोप्लास्ट आहे त्यांना टोटल किती मेम्ब्रेन आहे? डबल मेम्ब्रेन. परंतु प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे? आवरण नसलेला भाग कोणता? तर यांना आवरण आहे, तो हा आपला कट झाला.
पुढे काय म्हटले पहा, रायबोझोम. आता मित्रांनो रायबोझोम काय असतो, तर रायबोझोम आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन सिंथेसिस म्हणजे जे प्रथिने आहे त्या प्रथिनांची निर्मिती करतो. मग लक्षात घ्या, याचं सगळ्यात महत्वाचं काम काय आहे, प्रोटीन सिंथेसिस. आणि प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी याची लोकेशन कुठे असते, तर आपल्याकडे एक न्यूक्लियस आहे मित्रांनो. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो काय असतं. समजा ही आपल्याकडे एक सेल आहे, ही सेल आहे, या सेलमध्ये हा कोण आहे, न्यूक्लियस. आणि ह्या न्यूक्लियस मध्ये इथे आपल्याकडे एक पार्ट असतो, त्याला म्हणतात एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, म्हणजे त्याला आपण शॉर्ट मध्ये ईआर म्हणूयात. या ईआर मध्ये दोन प्रकार पडतात, एक असतो स्मूथ ईआर आणि दुसरा असतो रफ ईआर. ज्या ठिकाणी लक्षात घ्या, ज्या ठिकाणी रायबोझोम असतात, आता हा रायबोझोमचा भाग आहे, तो याला म्हणायचं रफ ईआर म्हणजेच रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि जिथे रायबोझोम नाही त्याला म्हणतात स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. मग मित्रांनो, ज्या ठिकाणी रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे म्हणजे रायबोझोम आहे, त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं, प्रोटीन सिंथेसिस पाहायला मिळतं. आणि प्रोटीन सिंथेसिस करायचं असतं म्हणजे त्याची निर्मिती करायची आहे प्रथिनांची, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचं आवरण पाहायला भेटत नाही. म्हणजेच काय झालं मित्रांनो, इथे प्रोटीन सिंथेसिस झालं परंतु यांना कोणत्याही प्रकारचं आवरण नाही, म्हणजे इथे कोणत्याही प्रकारची मेम्ब्रेन नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आपल्याकडे, रायबोझोम. तरी पण आपण बाकीचे ऑप्शन पाहूयात. पुढचा ऑप्शन काय, मायटोकॉन्ड्रिया. आता मित्रांनो लक्षात घ्या, जसं वनस्पतीमध्ये अन्न बनवण्याची प्रक्रिया कुठे चालली, क्लोरोप्लास्ट मध्ये, तसंच ह्युमन बॉडीमध्ये किंवा प्राण्यांमध्ये जे काही अन्न आहे ते स्टोअर करण्याचं म्हणजेच आपण त्याला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतो, ते पॉवर हाऊस ऑफ सेलचं काम कोण करतं, मायटोकॉन्ड्रिया करतं. सो मायटोकॉन्ड्रिया ऑल्सो हॅज डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. लक्षात घ्या, जसं क्लोरोप्लास्ट मध्ये डबल मेम्ब्रेन आहे तसं मायटोकॉन्ड्रिया मध्ये पण काय आहे, डबल मेम्ब्रेन. तसंच आपण लायसोझोम पाहिलं तर लायसोझोमला मित्रांनो सुसायडल बॅग म्हणतात. लक्षात घ्या, लायसोझोमला आपण काय म्हणतो, सुसायडल बॅग. सुसायडल बॅग म्हणजे काय, ही काय करते, प्रत्येक सेलमध्ये जे काही सायटोप्लाझमिक मुवमेंट आहे, आपल्या सेलच्या ग्राउंड सबस्टन्सला काय असतात मित्रांनो, सायटोप्लाझम असतात, तिथून ते मुवमेंट करतात. त्या मुवमेंट थ्रू आपल्या सेलमध्ये सगळा असणारा कचरा ते ऍब्सॉर्ब करतात किंवा जे काही वेस्ट मटेरियल आहे ते ऍब्सॉर्ब करतात. आफ्टर ऍब्सॉर्प्शन ते स्वतःच बॉडीमध्ये ब्लास्ट क्रिएट करतात किंवा त्यांच्याकडे जे डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे ते पूर्ण सेल संपवतात. सेल संपवतात म्हणजे ही बॉडी संपवतात, लायझोझोम्स. सो इट इज कॉल्ड एज सुसायडल बॅग. सो यांच्याकडे जी मेम्ब्रेन असते ती सिंगल मेम्ब्रेन असते. लक्षात घ्या, यांच्याकडे कशी मेम्ब्रेन असते, सिंगल मेम्ब्रेन. मग जर आयोगाने तुम्हाला भविष्यात विचारलं की डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर कोणतं, तर कोणतं, क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया. जर आयोगाने विचारलं सिंगल मेम्ब्रेन स्ट्रक्चर कोणतं, तर कोणतं, लायझोझोम. सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज सुसायडल बॅग. जर आयोगाने विचारलं की मेम्ब्रेनच नाही, की आता विचारले पहा म्हणजे आवरण नाही, तर त्याचं उत्तर काय असेल, रायबोझोम. मग लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 2 म्हणजेच रायबोझोम. आता पुढचा क्वेश्चन पहा काय म्हटले, एकदम सोपं आहे मित्रांनो, वन लाईनर आहे. आपण थोडक्यात घेऊन लगेच पुढे जाऊ. सायंटिस्टचं नाव विचारलं, काय विचारले पहा, इकॉलॉजी हा शब्द खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधण्यात आलेला आहे. म्हणजे सायंटिस्टचं नाव विचारलेलं आहे, म्हणजे त्यांनी असं विचारलंय की इकॉलॉजी कन्सेप्ट कोणी फाइंड केलेली आहे. तर इकॉलॉजी कन्सेप्ट कोणी फाइंड केलेली आहे मित्रांनो, अर्नस्ट हेनरिच हेकेल. लक्षात घ्या, कोणी फाइंड केलेली आहे, अर्नस्ट हेनरिच हेकेल. सिंपल सायंटिस्टचं नाव आहे, त्याच्यामध्ये कोणतीही कन्सेप्ट नाही, वन लाईनरचा पीवायक्यू आहे. समजलं. सो याचा आन्सर काय असेल, ऑप्शन नंबर 2 असेल. ते पुढचा क्वेश्चन कडे या. पुढच्या क्वेश्चन मध्ये काय म्हटले पहा, युकॅरियोटिक पेशी संदर्भात गुणसूत्र जनुकीय साहित्य डीएनए संबंधित खालील विधानांचा विचार करा. आता मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याकडे इथे मल्टी लाईनर सेंटेन्स आहेत, त्यातलं आपल्याला बरोबर कोणते चुकीचे कोणते ते ओळखायचं आहे. आणि हा पूर्ण क्वेश्चन कशाबद्दल आहे, युकॅरियोटिक सेल बद्दल आहे. आणि हा युकॅरियोटिक सेल बद्दल जे स्टेटमेंट दिलेले आहेत ते कुणाविषयी दिलेले आहेत, डीएनएच्या रिलेटेड दिलेले आहेत. म्हणजे आता हे आपले जे स्टेटमेंट असणार आहे ते डीएनएच्या रिगार्डिंग बरोबर की चुकीचं एवढंच ओळखायचं आहे. मग फर्स्ट स्टेटमेंट मध्ये पहा काय म्हटलंय, वाटलंच आपण याला मित्रांनो इंग्लिशमध्ये पाहूयात. काय म्हटलंय पहा, हिस्टोन आर द स्मॉल प्रोटीन असोसिएटेड विथ द क्रोमोझोमल डीएनए ऑफ युकॅरियोटिक सेल. मग मित्रांनो लक्षात ठेवायचं, आपल्याकडे पेशींचे दोन प्रकार असतात, एक असते प्रोकॅरियोटिक सेल, दुसरी असते युकॅरियोटिक सेल. जी प्रोकॅरियोटिक सेल आहे ती मे बी युनिसेल्युलर असू शकते किंवा मे बी अतिशय म्हणजे एकदम सूक्ष्म असू शकते, की जिला पाहण्यासाठी आपण काय पाहतो, मायक्रोस्कोपची मदत घेतो. परंतु ज्यावेळेस आपण युकॅरियोटिक सेल पाहतो, युकॅरियोटिक सेल मध्ये दोनही कंडिशन असतात. काही सेल या युनिसेल्युलर पण असू शकतात ऍज वेल एज मल्टी सेल्युलर पण असू शकतात. परंतु युकॅरियोटिक सेल मध्ये जो डीएनए असतो तिथे हिस्टोन प्रोटीन बाइंड झालेलं असतो. म्हणून जे पहिलं स्टेटमेंट आहे मित्रांनो ते कसं आहे, आपलं करेक्ट आहे. सेकंड मध्ये काय म्हटलंय पहा, दीज प्रोटीन आर रिच इन बेसिक अमिनो ऍसिड अर्गिनाइन अँड लायसिन. आता लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्ही प्रश्न नीट वाचला तर त्यांनी काय म्हटले पहा रे, वाटलं आपण मराठीमध्ये पण पाहूया. त्यांनी काय म्हटलंय, युकॅरियोटिक पेशीतील गुणसूत्रांमध्ये जे हिस्टोन प्रोटीन आहे ते तिथे काय झालंय, बाइंड झाले. बरोबर. पुढे त्यांनी काय म्हटलंय, या प्रथिनामध्ये म्हणजेच लक्षात घ्या, ऑप्शन ए मध्ये त्यांनी स्टेटमेंट ए मध्ये त्यांनी काय म्हटलंय,
प्रथिनाबद्दल माहिती दिली, बरोबर. कोणतं प्रथिन किंवा कोणतं प्रोटीन, हिस्टोन प्रोटीन. आणि बी मध्ये काय म्हटले, त्याच प्रोटीनला त्यांनी डिस्क्राईब केले. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, म्हणजे ऑप्शन ए मध्ये जे प्रोटीन म्हटले त्यालाच ऑप्शन बी मध्ये काय केले, डिस्क्राईब केले. म्हणजेच काय म्हटले पहा, या प्रथिनांमध्ये, म्हणजे कोणतं प्रथिन आहे, हिस्टोन प्रोटीन. मग काय म्हटले त्यांनी, या प्रथिनांमध्ये किंवा हिस्टोन प्रोटीन मध्ये, हिस्टोन प्रोटीन आर रिच इन बेसिक अमिनो ऍसिड. ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये जे अमिनो ऍसिड आहेत ते किती आहेत, 20 अमिनो ऍसिड आहेत. मग त्यातले यांच्याकडे सगळ्यात जास्त अमिनो ऍसिड कोणते सापडतात मित्रांनो, अर्गिनाइन अँड लायसिन. मग लक्षात घ्या, इथे आपल्याकडे अर्गिनाइन अँड लायसिन हिस्टोन प्रोटीन मध्ये जास्त सापडतात. सो हे पण स्टेटमेंट कसं आहे, करेक्ट आहे. मग लक्षात घ्या, जरी तुम्हाला मित्रांनो इथे नॉलेजच्या बेसवरती हा प्रश्न सुटत नसेल तरी तुम्ही लॉजिकच्या बेसवरती सोडू शकता. कसा, कारण आपल्याकडे जो पहिला ए स्टेटमेंट आहे त्यालाच डिस्क्राईब करण्याचं काम कोण करते, बी. आणि बीलाच पुन्हा डिस्क्राईब किंवा बीलाच पुन्हा एक्सप्लेन कोण करते, सी. म्हणून ए बी सी अशा वेळेस आपल्याला तीनही बरोबर म्हणजे घेऊन गेलं तरी चालेल. मात्र लक्षात घ्या, सी मध्ये काय म्हटलंय, या प्रथिनामध्ये ट्रिप्टोफन या मूलभूत आम्लाचा अभाव असतो. हे पण करेक्ट आहे. म्हणजेच हिस्टोन प्रोटीन मध्ये जे काही आपल्याकडे ट्रिप्टोफन आहे तो लॅक कंडिशन मध्ये असतो. सो दिस प्रोटीन लॅक ट्रिप्टोफन. सो हे पण सेंटेन्स काय आहे मित्रांनो, करेक्ट आहे. म्हणजे ऑल आपले सगळे करेक्ट आहे. मग ऑलचा ऑप्शन शोधा, कुठे आहे, यस, ऑप्शन नंबर 2 मध्ये. सो या क्वेश्चनचा आन्सर काय असेल, ऑप्शन नंबर 2. मग लक्षात घ्या, या प्रश्नांना सोडवण्यासाठी मित्रांनो, आता असे क्वेश्चन आयोग खूप रेअर टाकतं. मग अशा प्रश्नांना जरी आपल्याकडे प्रॉपर नॉलेज नसेल डीएनएचं तरी पण आपण लॉजिकच्या बेसवरती सोडू शकतो. कारण ए स्टेटमेंटची माहिती पुन्हा बी मध्ये आली, बी ची माहिती पुन्हा सी मध्ये आली. सो सगळे एकमेकांना रिलेटेड आहे. सो ऑल इज करेक्ट. मग लक्षात घ्या, आपण याही वेने सोडू शकतो किंवा आपण नॉलेजच्या बेसवरती सुद्धा सोडू शकतो. सो तुम्हाला अमिनो ऍसिड समजले असेल किती असतात, 20. त्यातले 2 बेसिक कोणते आहे, अर्गिनाइन आणि आपल्याकडे असणारा लायसिन. हे बेसिक कुणासाठी, तर हिस्टोन प्रोटीनसाठी. आणि हिस्टोन प्रोटीन मध्ये यांची मात्रा कशी असते, जास्त असते. आणि मात्रा कमी कुणाची असते, तर ट्रिप्टोफनची. आणि हिस्टोन प्रोटीन डीएनए ला कसं आहे, बाउंडेड आहे. सो ऑल दिस स्टेटमेंट आर करेक्ट. मग लक्षात घ्या, सगळे स्टेटमेंट कसे आहेत, करेक्ट. आता पुढचा क्वेश्चन पहा, याचं उत्तर काय आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर 2 आहे. आता पुढे काय विचारलंय पहा, खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही. इंग्लिशमध्ये पहा काय म्हटलंय, विच अमंग द फॉलोइंग इज नॉट इन्व्हॉल्व इन रेस्पिरेटरी प्रोसेस. आता मित्रांनो, फर्स्ट आपण रेस्पिरेशन काय असतं तर लक्षात घ्या, कोणत्याही प्राण्यामध्ये किंवा कोणत्याही सजीवामध्ये ज्यावेळेस रेस्पिरेशन चालतं ते दोन, आपल्याकडे रेस्पिरेशन 2 प्रकार पडतात. एक असतं एरोबिक रेस्पिरेशन आणि दुसरं आहे एनएरोबिक रेस्पिरेशन. जर आपण एरोबिकचा विचार केला तर एरोबिक मध्ये O2 इन्व्हॉल्व असतो. आणि जर आपण एनएरोबिकचा विचार केला तर एनएरोबिक मध्ये CO2 इन्व्हॉल्व असतो. म्हणजेच समजा आपण आपला विचार केला मित्रांनो, तर आपण ऑक्सिजन घेतो, बरोबर. मग आपल्याला श्वसनासाठी काय गरजेचं आहे, ऑक्सिजन. सो आपण कोणत्या प्रकारचं रेस्पिरेशन करतो, एरोबिक. पर जर आपण एखादा सूक्ष्मजीव पाहिला, लाईक लॅक्टोबॅसिलसचा विचार केला तर लॅक्टोबॅसिलस कोण आहे मित्रांनो, मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. मग अशा प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी आपल्याकडे जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे ती काय घेते, CO2 घेते, म्हणजे कार्बन डायऑक्साईड घेते. सो यांच्यामध्ये जे श्वसन प्रक्रिया चालते ती कोणत्या मेथडने, कार्बन डायऑक्साईड. सो ते काय झाले, एनएरोबिक. आपण काय झालो, एरोबिक. मग लक्षात घ्या, त्यांनी काय विचारलंय की कोणती प्रक्रिया इथे आपल्याकडे अंतर्भूत नसते श्वसन प्रक्रियेत. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर O2 थ्रू आपल्याकडे रेस्पिरेशन होत असेल तर 3 प्रक्रिया चालतात. त्यातली पहिली आहे ग्लायकोलिसिस. लक्षात घ्या बरं का, खूप महत्वाची सायकल असतात ह्या, ग्लायकोलिसिस. दुसरी असते क्रेब्स सायकल. दुसरी कोणती आहे, क्रेब्स सायकल. आणि 3 नंबरची आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन किंवा त्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम. हे झालं एरोबिकचं, म्हणजे आपलं, म्हणजे जर आपण एखादं अन्न खाल्लं तर त्या अन्नाचं अगोदर होतं ग्लायकोलिसिस, सेकंड होतं क्रेब सायकल, आणि देन आपल्याला काय पाहायला मिळतं, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. परंतु जर आपण CO2 पाहिलं, म्हणजे एनएरोबिक रेस्पिरेशनचं पाहिलं, तर इकडे सुद्धा आपल्याला 2 स्टेज पाहायला मिळतात. त्यातली एक आहे ग्लायकोलिसिस किंवा ग्लायकोलायसिस म्हटलं तरी चालेल. एक कोणती आहे, ग्लायकोलायसिस. सेकंड असते फर्मंटेशन. लक्षात घ्या, सेकंड कोणती आहे, फर्मंटेशन. याचा वापर मित्रांनो, जे काही आपल्याकडे इंडस्ट्रियल प्रोडक्ट वगैरे असतात की ज्याला आपण मायक्रोबियल एन्झाईम म्हणतो किंवा मायक्रोज म्हणतो, मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून आपण जे काही ह्युमन वेलफेअर करतो तो सगळा स्टडी कशामध्ये येतो, या पॉईंटमध्ये, म्हणजे ग्लायकोलिसिस मध्ये आणि फर्मेंटेशन मध्ये. मग लक्षात घ्या, हे सगळ्या श्वसन प्रक्रिया आहेत. आता इथे आयोगाने काय विचारले मित्रांनो, पहा बरं, खालीलपैकी कोणती प्रक्रिया ही श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही असं विचारले. फर्स्ट ऑप्शन आहे केल्विन सायकल. दिसतोय का इथे कुठे केल्विन सायकल, तो काही संबंध नाही. पुढे काय म्हटलंय, सायट्रिक ऍसिड सायकल. आता मित्रांनो, सायट्रिक ऍसिड सायकल म्हणजेच कोण असतं, क्रेब सायकल. म्हणजेच त्याला तुम्ही काय म्हणू शकता, TCA सायकल सुद्धा म्हणू शकता, म्हणजे ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. म्हणजेच कोण आहे आपल्याकडे, सायट्रिक सायकल किंवा क्रेब सायकल. सो आहे का तो, यस आहे. म्हणजे ही आपल्याकडे श्वसन प्रक्रियेत आहे. पुढे काय म्हणते, ग्लायकोलिसिस आहे का, ग्लायकोलिसिस आहे, म्हणजे हे पण श्वसन प्रक्रियेत आहे. 3 नंबरला काय म्हटलंय, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. इथेच म्हटलं आपण
ई म्हणजे इलेक्ट्रॉन, टी म्हणजे ट्रान्सफर, सी म्हणजे चेन. येस आहे, म्हणजे हा पण श्वसन प्रक्रियेचा भाग आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन 2, 3, 4 श्वसन प्रक्रियेचा भाग आहे. मग राहिलं कोण खाली आपल्याकडे? केल्विन सायकल. सो आपलं उत्तर काय असेल? केल्विन सायकल. मग लक्षात घ्या, जर केल्विन सायकल श्वसन प्रक्रियेचा भाग नसेल तर हे कुणाचा भाग आहे? तर लक्षात घ्या, आता आपण क्लोरोप्लास्ट पाहिला होता काही वेळापूर्वी, म्हणजे मागच्या प्रश्नामध्ये. मग लक्षात घ्या मित्रांनो, क्लोरोप्लास्टमध्ये ज्यावेळेस तिथे त्यांच्याकडे लाईट किंवा डार्क रिएक्शन असतात. आता लक्षात घ्या, लाईट रिएक्शन, डार्क रिएक्शन म्हणजे काय? समजा मी एक प्लांट आहे, आता मला एक अन्न बनवायचं आहे, तर मी स्वतःचं अन्न स्वतः बनवेल, बरोबर. परंतु अन्न बनवण्यासाठी मी कुणाची मदत घेईन? सनलाईटची. जर मी सनलाईट घेत असेल तर अशा वेळेस माझ्या बॉडीमध्ये फोटोसिंथेसिस होणार आहे, की ज्याला आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो. मग हे प्रकाश संश्लेषण आपल्याला दोन भागामध्ये पाहायला मिळतं. काही लाईट रिएक्शन असतात, काही डार्क रिएक्शन असतात. लाईट रिएक्शन म्हणजे काय? ड्युरिंग डे टाइम मध्ये जे प्रकाश संश्लेषण होतं त्याला लाईट रिएक्शन म्हणतात, आणि ड्युरिंग नाईट टाइम मध्ये म्हणजे ज्यावेळेस प्रकाश नसतो त्यावेळेस ज्या रिएक्शन होतात त्याला काय म्हणतो मित्रांनो? केल्विन सायकल. केल्विन सायकलला C3 पाथवे सुद्धा म्हणतात. लक्षात घ्या, कोणता पाथवे म्हणतात? C3 पाथवे. परंतु केल्विन सायकल का म्हणतात? कारण जो सायंटिस्ट आहे त्याचं नाव असतं डॉक्टर मेल्विन केल्विन. मेल्विन केल्विनने शोध कुणाचा लावला? C3 चा. सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज केल्विन सायकल. मग केल्विन सायकल हा याचा भाग नाही, परंतु फोटोसिंथेसिसचा भाग आहे. मग लक्षात घ्या, प्रकाश संश्लेषणाचा जर भाग असा प्रश्न असता की खालीलपैकी कोणता भाग हा प्रकाश संश्लेषणाचा आहे, तर आपलं उत्तर काय असतं? केल्विन सायकल. आणि इथे यांनी काय विचारलंय? कोणता भाग श्वसनाचा नाही, तर कोणता भाग नाही? केल्विन सायकल. मग लक्षात घ्या, सिंपल आहे. जर तुम्हाला हे सगळं समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला हे पाहावं लागेल. हे कोणत्या टाईपचं रेस्पिरेशन होतं मित्रांनो? एरोबिक रेस्पिरेशन. आणि हे कोणत्या प्रकारचं रेस्पिरेशन होतं? एनएरोबिक रेस्पिरेशन. समजलं का? हे आपल्यामध्ये होतं आणि हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये होतं. सो हा झाला हा प्रश्न. मग लक्षात घ्या, या प्रश्नाला सोडवण्यासाठी आपल्याला रेस्पिरेशन कन्सेप्ट माहितच असायला हवी. सो या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 1. आता मित्रांनो पुढे काय विचारले पहा. पोलिओ हा विषाणूजन्य आजार आहे. WHO ने पोलिओ आजारासाठी सदस्य राष्ट्रांना खूप सुविधा दिलेल्या आहेत. आता मित्रांनो, ऑलरेडी हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. आता प्रश्न बरोबर आहे, आयोगाने कॅन्सल का केला? कारण ऑप्शन चुकीचे आहे. प्रश्न बरोबर आहे, सो आपण प्रश्न समजून घेऊयात आणि उत्तर काय असायला हवं याबद्दलही आपण चर्चा करूयात. आता मित्रांनो लक्षात घ्या, प्रश्न कशाबद्दल आहे? पोलिओ बद्दल आहे. सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या की पोलिओ काय असतो. तर मित्रांनो, पोलिओ हा एक व्हायरस आहे. सो तो पोलिओ व्हायरसमुळे होतो, आणि त्या व्हायरसमध्ये जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन असते ती RNAच्या फॉर्म मध्ये असते. लक्षात घ्या, समजा आता आपल्याला हा XYZ व्यक्ती आहे. समजा या व्यक्तीला मित्रांनो कोणता आजार झाला? पोलिओ आजार झाला. आता हा पोलिओ आजार यांना कशामुळे झाला? कारण यांच्या बॉडीमध्ये एक व्हायरस आला. त्या व्हायरसचं नाव काय आहे मित्रांनो? पोलिओ व्हायरस. लक्षात घ्या, कोणता व्हायरस आला? पोलिओ व्हायरस. आणि ज्यावेळेस पोलिओ व्हायरस यांच्या बॉडीमध्ये येतो त्यावेळेस त्या बॉडीमध्ये एक जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे किंवा त्यांच्याकडे एक इन्फॉर्मेशन आहे. ती इन्फॉर्मेशन कोणत्या फॉर्म मध्ये आहे? RNAच्या फॉर्म मध्ये आहे. RNA म्हणजे रायबो न्यूक्लिक ऍसिड. मग मित्रांनो लक्षात घ्या, RNA म्हणजे इथे यांच्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन पोलिओ व्हायरसची आहे. ज्यावेळेस तो पोलिओ व्हायरस एखाद्या व्यक्तीला येतो त्यावेळेस त्याला कोणता आजार होतो? पोलिओ आजार होतो. समजलं का? मग ह्या पोलिओ आजारासाठी WHO ज्या गाईडलाईन आहे त्याच्यावरती हा एक प्रश्न आहे. मग लक्षात घ्या, एक नंबरचं स्टेटमेंट काय म्हटले पहा. हा विषाणूजन्य आजार DNA विषाणूमुळे होतो. मित्रांनो आत्ताच सांगितलं हा कशामुळे होतो? पोलिओ व्हायरस. आणि पोलिओ व्हायरस मध्ये कोण आहे? RNA. आणि यांनी काय म्हटलं? याच्यामध्ये कोण आहे? DNA. सो पहिलं स्टेटमेंट काय झालं? रॉंग झालं, इनकरेक्ट झालं. पुढे काय म्हटले पहा. या आजारालाच काय म्हणतो पहा आपण? पोलिओ मायलेटिसला, म्हणजे आपण इंग्लिशमध्ये वाचूयात. काय म्हटले पहा? पोलिओ मायलेटिस. मग लक्षात घ्या, याला अजून एक नाव काय म्हटलं यांनी? पोलिओ मायलेटिस इज कॉमनली कॉल्ड एज पोलिओ. यस, इट इज करेक्ट. पोलिओचं नाव काय आहे मित्रांनो? पोलिओ मायलेटिस आहे. सो बी स्टेटमेंट पण काय आहे? करेक्ट आहे. आता लक्षात घ्या, कधी कधी जर आपल्याला मराठी वाचून कळत नसेल तर लगेच इंग्लिश स्टेटमेंट वाचायचं. सी मध्ये काय म्हटले पहा. पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम भारतामध्ये 1995 मध्ये सुरू झाला. मित्रांनो हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. आपल्याकडे ज्यावेळेस पोलिओ खूप वाढत होता त्या पोलिओला कंट्रोल करण्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटने एक योजना आणली. ती योजना कोणती होती? लसीकरण कार्यक्रम किंवा लसीकरण प्रोग्राम किंवा लसीकरण फंक्शन. यासाठी आपल्याकडे जी सुरुवात आहे ती केव्हा झालेली आहे? 1995 पासून. आणि 1995 पासून ज्यावेळेस याची सुरुवात झाली त्यावेळेस 2014 मध्ये आपल्याकडे असणाऱ्या WHO ने सांगितलं की भारत हा पोलिओ निर्मूलन करणारा देश झालेला आहे. म्हणजे भारतामध्ये आता पोलिओ सापडत नाही. मग लक्षात घ्या, आपल्याकडे जे सी स्टेटमेंट आहे ते पण कसं आहे? करेक्ट आहे. डी मध्ये काय म्हटले पहा. आता पोलिओचे भारतातून निर्मूलन झालेले आहे. मी आताच म्हटलं तुम्हाला की हे निर्मूलन कधी झाले मित्रांनो? 2014 मध्ये.
हे आपल्याला कोणी सांगितलेलं आहे? WHO ने. म्हणजे 2014 मध्ये WHO ने भारताला सर्टिफिकेट दिलं की तुमच्याकडे आता कोणतेही पोलिओ पेशंट सापडत नाही. म्हणजे हे पण स्टेटमेंट काय आहे मित्रांनो? बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे बरोबर स्टेटमेंट किती आले? 3. कोणकोणते? BCD. आता BCD इथे कुठे सापडतोय का? ऑप्शन ए मध्ये पण नाही, ऑप्शन बी मध्ये, ऑप्शन सेकंड मध्ये पण नाही, ऑप्शन 3 मध्ये पण नाही, ऑप्शन 4 मध्ये नाही. म्हणून आयोगाने हा प्रश्न काय केला मित्रांनो? कॅन्सल केला. परंतु जर इथे आपल्याकडे BCD असा ऑप्शन असता तर आपलं उत्तर काय असतं? BCD. सो समजलं तुम्हाला? मग लक्षात घ्या, पहिलं स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. कशामुळे? यांनी म्हटले DNA, पण ऍक्च्युली असतो कोण? RNA. सेकंड काय म्हटलं त्यांनी? त्याचं एक कॉमन नाव दिले. काय कॉमन नाव आहे? पोलिओ मायलिटिस आहे. देन पुढे काय म्हटलं की ही योजना किंवा लसीकरण योजना भारतात केव्हा चालू झाली? 1995 ला. आणि भारतातनं पोलिओ संपला कधी? 2014. असं सांगितलं कोणी? तर WHO ने. त्यासाठी त्यांनी भारतात सर्टिफिकेशन पण केलं. परंतु पुढे काय म्हटले पहा त्यांनी? आता पोलिओचे भारतातून निर्मूलन झालेले आहे. सो हे पण स्टेटमेंट कसं आहे? करेक्ट. सो आपला आन्सर काय असेल? BCD. परंतु क्वेश्चन हा आयोगाने कॅन्सल केलेला आहे. आता पुढचा प्रश्न पहा. मानवाच्या पोटामध्ये कोणते जठरस स्त्रवतात? म्हणजे कोणते जे आपल्याकडे ज्यूस आहे किंवा आपण त्याला गॅस्ट्रिक ज्यूस सुद्धा म्हणू शकतो. कोणत्या प्रकारचे गॅस्ट्रिक ज्यूस आपल्या बॉडीमध्ये तयार होतात किंवा सिंथेसिस होतं? मित्रांनो खूप सिंपल आहे. आता लक्षात घ्या, आपल्याकडे जठरस म्हणजे काय मित्रांनो? लक्षात घ्या. किंवा आपले जे जठर आहे, जठर म्हणजेच काय? की आपल्या जो स्टमकचा पार्ट आहे त्याला आपण जठर म्हणतो. मग मित्रांनो आपल्या बॉडीमध्ये ग्लँड असतात. लक्षात घ्या, आपल्या बॉडीमध्ये काय आहेत? ग्लँड्स आहेत की ज्याला आपण ग्रंथी म्हणतो. मग यातल्या काही ग्रंथी एंडोक्राइन असतात, काही ग्रंथी एक्झोक्राइन असतात. एंडोक्राइन आणि एक्झोक्राइन म्हणजे काय? काही ग्रंथीपासून तयार होणारे जे त्यांचे जे काही हार्मोन्स असतील ते आपल्या ब्लडमध्ये मिक्स होतात. सो इट इज कॉल्ड एज एंडोक्राइन. आणि काही ग्रंथींचं ब्लडमध्ये मिक्स होत नाही संप्रेरक किंवा हार्मोन्स. सो इट इज कॉल्ड एज एक्झोक्राइन. फॉर एक्झाम्पल आपल्याला घाम येतो म्हणजे स्वेट येतो. मग आपल्याला आलेला घाम रक्तामध्ये मिसळला का मित्रांनो? नाही. सो इट इज कॉल्ड एज एक्झोक्राइन. एक्झोक्राइन म्हणजे बहिःस्रावी. आणि ज्यावेळेस आपण तयार केलं, समजा एखादी सलाइवा आहे, लाळ आहे, किंवा आपल्या बॉडीमध्ये काहीतरी बॉडीतला एखादा हार्मोन आहे, लाईक अमायलिज हार्मोन आहे, हा आपल्या बॉडीतला ब्लडमध्ये मिक्स होतो. सो इट इज कॉल्ड एज एंडोक्राइन. मग लक्षात घ्या, ग्रंथी दोन प्रकारचे आहेत, एंडोक्राइन आणि एक्झोक्राइन. माता यांनी काय म्हटले पहा, की आपल्या बॉडीमध्ये जे काही जठरस स्रवतात. आता जठरस कुठे तयार होणार मित्रांनो? किंवा कुठे स्रवणार? आपला जो स्टमकचा पार्ट आहे, मग स्टमक मध्ये तयार होणारे गॅस्ट्रिक ज्यूस कोणते? असा यांनी प्रश्न विचारलेला आहे. मग लक्षात घ्या, आधी आपण गॅस्ट्रिक ज्यूस बद्दल माहिती घेऊयात, मग आपण ऑप्शन कडे जाऊयात. तर मित्रांनो लक्षात घ्या, समजा हा आपल्याला एक ह्युमन आहे. लक्षात घ्या, हा कोण आहे? एक ह्युमन आहे. या ह्युमन मध्ये आपल्याला कोणता भाग दिलेला आहे? स्टमक भाग दिलेला आहे, की ज्याला आपण काय म्हणतो? जठर. याचा आकार जो असतो मित्रांनो तो जे शेपचा असतो. लक्षात घ्या, याचा जो आकार आहे तो कसा आहे? जे शेपचा आहे. मग याचं काम काय असतं? तर आपण जे अन्न खातो, खाल्लेलं अन्न जवळपास 4 ते 5 तास, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, आपण खाल्लेलं अन्न जवळपास 4 ते 5 तास आपल्या या स्टमक मध्ये स्टोअर होतं. मग ज्यावेळेस ते स्टमक मध्ये स्टोअर होतं त्यावेळेस या स्टमक कडून एससीएल तयार केलं जातं. लक्षात घ्या, या स्टमक कडून काय तयार केलं जातं? एससीएल तयार केलं जातं. आणि हे एससीएल काय करतं? एससीएल म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड, किंवा तुम्ही त्याला हायड्रोक्लोरिक आम्ल म्हटलं तरी चालेल. हे काय करतं? जे स्टोअर झालेलं फूड आहे, किती वेळ स्टोअर केलं आपण? 4 ते 5 तास. याला ते मीडियम ऍसिडिक बनवतं. लक्षात घ्या, या अन्नाला ते काय करतं? मीडियम ऍसिडिक बनवतं. मग मीडियम ऍसिडिक का बरं बनवत असेल मित्रांनो? कारण ते आपल्याला डायजेस्ट करायचं, ते आपल्याला पचवायचं आहे. कारण ते पुढे पुन्हा स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतड्याकडे सुद्धा पाठवायचं असतं. मग त्याची प्रक्रिया सोपी होण्यासाठी किंवा इझी होण्यासाठी आपल्याकडे ते अन्न कसं बनतं? मीडियम ऍसिडिक. ते कोणी बनवलं? एससीएल ने. मग लक्षात घ्या, जठरस पहिला कोणता आला? आपला एससीएल आला. जो सेकंड नंबरचा आहे तो असतो पेप्सिन. लक्षात घ्या, सेकंड नंबरचा कोण आहे? पेप्सिन. पेप्सिन काय करतो? आपल्या बॉडीमध्ये जे प्रथिने आहेत, प्रथिने म्हणजे प्रोटीन आहे, त्या प्रोटीनला ब्रेक करण्याचं काम करतो. म्हणजे पेप्सिनचं काम काय झालं मित्रांनो? ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन मॉलिक्यूल. लक्षात घ्या, ते कुणाला ब्रेकडाऊन करतात? प्रोटीन मॉलिक्यूलला. सो आता हे दोन ऑप्शन आपल्याला इथे शोधायचे आहेत. मग लक्षात घ्या, एससीएल आणि पेप्सिन कुठे सापडते? ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे का? नाही. ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे का? नाही. ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे का? यस आहे, एससीएल आणि पेप्सिन. सो आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे का? अमायलोस्पिन आणि पेप्सिन. हे पण नाही. मग लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याकडे जो स्टमक आहे, स्टमक मधून तयार होणारा जो जठर रस आहे किंवा गॅस्ट्रिक ज्यूस आहे, ते दोन प्रकारचे आहे, एससीएल आणि पेप्सिन. एससीएलचं काम काय? मीडियम ऍसिडिक. कुठे अन्न आपल्या जठरमध्ये म्हणजे स्टमक मध्ये 4 ते 5 तास स्टोअर झाले. शेप कोणता आहे? जे शेपचा. त्या अन्नाला मीडियम ऍसिडिक कोणी केलं? एससीएल ने. देन तिथे असणारे प्रोटीनला ब्रेक कोणी केलं? पेप्सिनने. मग हा एससीएल काय करतो? पेप्सिनोजनला ऍक्टिव्हेट करतो. लक्षात घ्या, पेप्सिनोजनला ऍक्टिव्हेट करतो आणि मग आपल्याकडे पेप्सिन हा काय करतो? ऍक्टिव्ह होऊन ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन मॉलिक्यूल करतो. समजलं एवढं तुम्हाला? आता आपण बाकीच्या ऑप्शन बद्दल पण चर्चा करूयात. आता मित्रांनो, फर्स्ट ऑप्शन मध्ये काय म्हटलं? पेप्सिन. आताच पाहिलं काय आहे? सेकंड मध्ये काय म्हटलं पहा? पेप्सिन आणि ट्रिप्सिन. ट्रिप्सिन हे जे आपल्याकडे
हार्मोन्स आहे किंवा हे जे आपल्याकडे ज्यूस आहे, हा ज्यूस किंवा याला तुम्ही हार्मोन म्हणा किंवा लिक्विड सेक्रेशन म्हणा, हे लिक्विड सेक्रेशन आपल्याला स्मॉल इंटेस्टाइन मध्ये पाहायला मिळतं. आणि यांनी काय म्हटलंय, जठरस. तो स्मॉल इंटेस्टाइन आणि जठरसचा काही संबंध आहे का? नाही. सो आपला हा ऑप्शन कट झाला. पुढे काय म्हटले पहा त्यांनी, ट्रिप्सिन अँड हायड्रोक्लोरिक आम्ल किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता हायड्रोक्लोरिक ऍसिड आताच बोललो आपण एससीएल बद्दल, देन ट्रिप्सिन इथेच बोललो आपण, बरोबर, म्हणजे हा पण ऑप्शन गेला. देन 3 नंबर हे आपलं उत्तर आहे. 4 नंबरला काय म्हटलंय पहा, अमायलोपेप्सिन. लक्षात घ्या, 4 नंबरला काय म्हटलंय, अमायलोस्पिन किंवा पेप्सिन. आता पेप्सिन बद्दल आपण बोललेलो आहोत. आता मित्रांनो आपण अमायलोस्पिन बद्दल बोलूयात. अमायलोस्पिन म्हणजेच मित्रांनो अमायलेज. लक्षात घ्या, अमायलोस्पिन म्हणजेच काय, अमायलेज. अमायलेज हे वन ऑफ द एन्झाईम आहे. लक्षात घ्या, अमायलेज काय आहे, एन्झाईम आहे. मित्रांनो एन्झाईम कसे ओळखायचे असतात, ज्या शब्दांच्या शेवटी सफिक्स ASE असतो तो आपला काय असतो, एन्झाईम असतो. मग हा एन्झाईम काय करतो मित्रांनो, स्टार्चचं कन्व्हर्जन करतो माल्टोज मध्ये. लक्षात घ्या, हा काय करतो, स्टार्चचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, माल्टोज शुगर मध्ये करतो. आता लक्षात घ्या, एन्झाईम कसे ओळखले आपण, ज्या शब्दांच्या शेवटी सफिक्स ASE आहे ते झाले एन्झाईम. तसंच ज्या शब्दांच्या शेवटी सफिक्स OSE असतो तो आपला काय झाला, शुगर मॉलिक्युल झाला. मग लक्षात घ्या, जे आपण स्टार्च खातो मित्रांनो, फॉर एक्झाम्पल साबुदाणा आहे, बटाटा आहे किंवा रताळे आहेत, हे काय आहेत मित्रांनो, स्टार्च आहेत. मग हे खाल्ले की आपल्या बॉडीमध्ये पचन लवकर होतं का, नाही होत. मग लक्षात घ्या, यासाठी किंवा ते पचवण्यासाठी आपल्याला कुणाची गरज पडते, अमायलेजची किंवा अमायलोस्पेनची. म्हणजे अमायलेज आहे तो अमायलेज कोण तयार करतो, तर आपल्याकडे असणारा पॅनक्रिया म्हणजे स्वादुपिंड, म्हणजे स्वादुपिंडामध्ये तयार होणारा रस किंवा पॅनक्रियामध्ये तयार होणारा जो ज्यूस आहे तो म्हणजे कोण आहे मित्रांनो, अमायलेज आहे. आणि या अमायलेजचं काम काय आहे, द ब्रेकडाऊन ऑफ स्टार्च इनटू द माल्टोज. म्हणजे स्टार्चचं कन्व्हर्जन त्यांनी कशामध्ये केलं, तर माल्टोज मध्ये केलं. मग लक्षात घ्या, इथे आपल्या या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते काय आहे, एससीएल अँड पेप्सिन. आणि आपण सगळ्या ऑप्शन बद्दल इथे डिस्कशन केलेलं आहे. जरी आयोगाने भविष्यात या ऑप्शन बद्दल विचारलं तरी आपला आन्सर रेडी आहे, जरी लास्ट ऑप्शन बद्दल विचारलं तरीही आपला आन्सर रेडी आहे. सो आपले इथे मार्क्स जाता कामा नाही. आता मित्रांनो पुढचा क्वेश्चन पहा काय आहे, सस्तन प्राण्याच्या हृदयामध्ये होणारा रक्ताभिसरणाचा क्रम सांगा. म्हणजे मित्रांनो इथे आपल्याला ब्लड सर्क्युलेशनचा क्रम सांगायचा आहे. त्यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपल्याकडे ब्लड सर्क्युलेशन कसं होतं. तर मित्रांनो सगळ्यांना माहित आहे ब्लड सर्क्युलेशन म्हणजे काय, रक्तभिसरण संस्था. येस, करेक्ट. मग आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड सर्क्युलेशन होतं ते चेंबर थ्रू होतं, म्हणजे हर्ट थ्रू होतं. हर्टला काय म्हणतो मित्रांनो आपण, पंपिंग ऑर्गॅन म्हणतो. आणि आपल्याकडे जो पंपिंग ऑर्गॅन आहे तो किती चेंबर पासून बनलेला आहे, 4 चेंबर पासून. ज्यावेळेस तो 4 चेंबर पासून बनलेला असतो त्यावेळेस तिथे असणारं जे रक्त आहे ते उष्ण असतं, ते आपण वॉर्म ब्लड म्हणतो. याच्यावरती पण PYQ आलेला आहे मित्रांनो. आणि ज्या अॅनिमल मध्ये 2 चेंबरचं हृदय असतं त्यांच्याकडे जे ब्लड असतं ते कसं असतं, कोल्ड ब्लडेड असतं. आणि आपल्याकडे कसं आहे, वॉर्म ब्लडेड, म्हणजे तिथे शीत रक्त आणि आपल्याकडे उष्ण रक्त. हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता आपण ह्या प्रश्नाकडे येऊया. प्रश्नामध्ये काय म्हटलंय, रक्ताभिसरणाचा क्रम सांगा. सो आपले चेंबर किती आहे मित्रांनो, 4 चेंबर आहेत. समजा आपण ते 4 चेंबर या टाईपने दाखवूयात. सिंपल. आता इथे हृदय काढणं शक्य नाही, सो आपण ह्यालाच कन्सिडर करू की हेच आपले काय आहेत मित्रांनो, चेंबर आहेत. माझा आपण ह्या चेंबरचा विचार केला तर समजा ही जी साईट आहे या साईडला म्हणूयात राईट साईड, आणि ही जी बाजू आहे मित्रांनो याला म्हणूयात लेफ्ट साईड. लक्षात घ्या, या बाजूला आपण काय म्हणूयात, राईट साईड. जी ही बाजू आहे हिला आपण काय म्हटलं मित्रांनो, लेफ्ट साईड. मात्र लक्षात घ्या, जी राईट साईड आहे, राईट साईड आणि लेफ्ट साईड यांचा जो अप्पर पोर्शन असतो हृदयाचा त्याला म्हणतात एट्रियम. लक्षात घ्या, जो अप्पर पोर्शन आहे त्याला मित्रांनो आपण काय म्हणतो, एट्रियम. आणि जो खालचा पोर्शन असतो त्याला म्हणतात वेंट्रिकल. लक्षात घ्या, त्याला काय म्हणतात, वेंट्रिकल. मग एट्रियम लक्षात घ्या, जो राईट साईडचा एट्रियम आहे त्याला म्हणतात राईट एट्रियम, आणि जो राईट साईडचा वेंट्रिकल आहे त्याला काय म्हणतात, राईट वेंट्रिकल. हे झाले उजव्या बाजूचे 2 चेंबर. सेम लेफ्ट साईडला लेफ्ट एट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल. मग लक्षात घ्या मित्रांनो, टोटल चेंबर झाले किती, 4 चेंबर. मग आता आपल्याला जो क्रम सांगायचा आहे तो या 4 चेंबर मध्ये असणारा क्रम सांगायचा आहे. पण त्यासाठी एक सिस्टीम समजून घ्या. आपल्या बॉडीमध्ये जे काही रक्ताचा प्रवाह चालतो तो 2 गोष्टीमध्ये चालतो. एका बाजूने ऑक्सिजन युक्त ब्लड जातं की ज्याला आपण ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतो, आणि एका बाजूने कार्बन डायऑक्साईड असणारं ब्लड जातं किंवा ऑक्सिजन नसणारं ब्लड जातं की ज्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, डिऑक्सिजनेटेड ब्लड. मग लक्षात घ्या होतं काय, जो एट्रियम आहे एट्रियम रक्ताला घेतो म्हणजे ब्लडला घेतो, आणि जो वेंट्रिकल आहे तो प्रेशरने ब्लड पुढे पास करतो. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, तो प्रेशरने ब्लड काय करतो, पुढे पास करतो. मग होतं काय, समजा मी आहे, माझ्या बॉडीचं हे एक हृदय आहे. मग होतं काय, माझी जी डावी बाजू आहे, डाव्या बाजूला जे ब्लड येतं कुणाकडून, या साईडकडून उजव्या बाजूकडून, ते ब्लड सुरुवातीला एम्प्टी असतं, म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारचा गॅस नसतो. परंतु ज्यावेळेस ते लंग्सच्या कॉन्टॅक्टमध्ये जातं त्यावेळेस ते ब्लड बनतो ऑक्सिजनेटेड. मग असं ऑक्सिजनेटेड ब्लड
की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व आहे ते ब्लड आता आलं कुठे लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये. मग लक्षात घ्या लेफ्ट व्हेंट्रिकल मधून ते पूर्ण बॉडीकडे जातं आणि पूर्ण बॉडीकडे येताना ज्यावेळेस ते राईट साईडला येतं त्यावेळेस त्या ब्लड मध्ये काय असतो CO2 असतो. सो इट इज कॉल्ड ॲज डीऑक्सिजनेटेड ब्लड. मग एक गोष्ट लक्षात ठेवा लेफ्ट साईडला जे ब्लड असतं त्याला म्हणतात ऑक्सिजनेटेड ब्लड, राईट साईड कडून जे ब्लड फ्लो होणार त्याला म्हणतात डीऑक्सिजनेटेड ब्लड. मग आपल्या रक्ताच्या फ्लोची किंवा आपल्या हृदयाचं जे रक्त विसरणाची प्रक्रिया आहे त्याची सुरुवात चालू होते मित्रांनो राईट साईड पासून. मग लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा ब्लड कशामध्ये येतं राईट एट्रियम मध्ये, तिथून ते ब्लड जातं राईट व्हेंट्रिकल मध्ये. मग लक्षात घ्या फर्स्ट कुठे आलं राईट एट्रियम, नंतर कुठे गेलं राईट व्हेंट्रिकल. राईट व्हेंट्रिकल मध्ये गेल्यावरती हे ब्लड जातं लंग्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये. लक्षात घ्या कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये लंग्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये. तो लंग्स काय करतो तेथून CO2 काढून घेतो. CO2 काढून घेतल्यानंतर तिथे काय मिक्स झाला O2 आणि ते ब्लड आता आलं कुठे लेफ्ट एट्रियम मध्ये. लेफ्ट एट्रियम मधून जाणार कुठे लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये. मग सगळ्यात पहिला क्रम काय सांगता तुम्ही राईट एट्रियम 1 नंबरला, राईट व्हेंट्रिकल 2 नंबरला, 3 नंबरला लेफ्ट एट्रियम 4 नंबरला लेफ्ट व्हेंट्रिकल आणि पुन्हा ते ब्लड पूर्ण बॉडीकडे जाईल. पूर्ण बॉडी मधून ते पुन्हा कशामध्ये येणार राईट व्हेंट्रिकल पासून पुन्हा राईट एट्रियम मध्ये. मग लक्षात घ्या मित्रांनो ही सायकल आपली कंटिन्युअस चालू असते. मग आपला जे रक्ताभिसरणाचा क्रम आहे तो आपण काय सांगू शकतो रे मग सगळ्यात पहिल्यांदा कशामध्ये येणार रे राईट एट्रियम. मग राईट एट्रियम कुठे आहे इथे पहा बरं हा राईट एट्रियम याला आपण 1 नंबर देऊयात. देन जाणार कुठे राईट व्हेंट्रिकल कुठे आहे इथे याला आपण 2 नंबर देऊयात. पुढे जाणार कुठे लेफ्ट एट्रियम मग याला आपण मित्रांनो 3 नंबर देऊयात. देन जाणार कुठे तो लेफ्ट व्हेंट्रिकल तर आपण 4 नंबर देऊयात. मग आपला क्रम कसा असायला हवा BDAC कुठे आहे यस ऑप्शन नंबर 3 मध्ये. या क्वेश्चनचा आन्सर काय असेल ऑप्शन नंबर 3. आता मित्रांनो लक्षात घ्या या प्रश्नाला सोडवण्यासाठी प्रॉपर आपल्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे रक्तविसरण संस्था काय आहे माहीतच असायला हवं. जर आपल्याला इथे कन्फ्युजन असेल तर सोपा प्रश्न आहे, हातातले मार्क्स निघून जातात. लक्षात घ्या सायन्समध्ये मार्क्स गेन करणं खूप सोपं आहे, फक्त आपली कमांड कन्सेप्ट वरती असायला हवी आणि त्याचं प्रॉपर लॉजिक किंवा प्रॉपर नॉलेज वापरून आपल्याला ते सोडवता यायला हवं. मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 आहे. आता पुढे पहा, आता पुढचा प्रश्न काय विचारले पहा, खालीलपैकी कोणती पायरी ही श्वासोच्छवास प्रक्रियेतील नाही. याला आपण इंग्लिशमध्ये वाचतो काय म्हटले विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इंटरमिडिएट स्टेप इन रेस्पिरेशन. मित्रांनो क्वेश्चन रिपीट झालाय. रिपीट म्हणजे काय आताच आपण एक रेस्पिरेशनचा पॉईंट पाहिला होता तुम्हाला मे बी आठवत पण असेल, आताच आपण रिपीट केला होता पोलिओच्या अगोदर. हे पहा हा क्वेश्चन की कोणती प्रक्रिया ही केल्विन सायकल कोणती प्रक्रिया ही श्वसन प्रक्रियेत नाही. आपण काय म्हटलं होतं इथे ग्लायकोलिसिस, सायट्रिक ऍसिड सायकल म्हणजे क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन हे आपल्या प्रक्रियेतले भाग आहेत आणि केल्विन सायकल प्रक्रियेतला भाग नाही. आता मित्रांनो पुन्हा प्रश्न याच पॉईंट वरती आलाय. मग लक्षात घ्या एकाच पॉईंट वरती 2 क्वेश्चन आलेले आहेत म्हणजे हा पॉईंट आपल्याला महत्वाचा आहे. आता लक्षात घ्या प्रश्नामध्ये काय विचारलं इथे खालीलपैकी कोणती स्टेप ही आपल्याला रेस्पिरेशन प्रक्रियेत पाहायला मिळत नाही. मग मित्रांनो आपण रेस्पिरेशन 2 प्रकार ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत एरोबिक आणि एनएरोबिक. जर आपण एरोबिकचा विचार केला तर एरोबिक मध्ये मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा काय होतं रे ग्लायकोलिसिस. लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा काय होतं ग्लायकोलिसिस. त्यानंतर काय होतं मित्रांनो क्रेब्स सायकल. ग्लायकोलिसिस सायटोप्लाझम मध्ये होते, क्रेब्स सायकल मायटोकॉन्ड्रिया मध्ये होते आणि इथे फायनल एनर्जी तयार होते म्हणून मायटोकॉन्ड्रियाला काय म्हणतात मित्रांनो पॉवर हाऊस ऑफ सेल. आणि 3 नंबरला आपल्याला काय पाहायला भेटते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. पण इथे जे सेंटेन्स दिलेले आहेत ते कोणत्या सायकलचे दिलेले आहेत ग्लायकोलिसिस. मग यासाठी आपल्याला ग्लायकोलिसिस सायकल माहित असायला हवी. मग मित्रांनो 1 नंबरच्या ऑप्शन मध्ये काय म्हटले पहा ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये 2. आधी मी ऑप्शन वाचतो मग आपण सायकलकडे जातो मग तुम्हाला कळेल. 1 नंबरला काय म्हटले ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये. 2 नंबरला काय म्हटले फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटचं कन्व्हर्जन फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये. पुढे काय म्हटले पहा मित्रांनो फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेट मध्ये. आणि त्याच्या पुढे काय म्हटले 1,3 डाय पीजीए म्हणजे फॉस्फोग्लिसरिक अल्डिहाइड याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं 3 पीजीए. मग 3 पीजीए मॉलिक्यूल मध्ये. मग मित्रांनो आता या सोडवण्यासाठी किंवा याला सोडवण्यासाठी आपल्याला एक सायकल माहित पाहिजे. आता ही जी सायकल आहे हिला म्हणतात ग्लायकोलिसिस सायकल. ही एरोबिक आणि एनएरोबिक दोघांकडे कॉमन सापडते. मग लक्षात घ्या मित्रांनो आपण जो पहिला ऑप्शन पाहिला काय आहे ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये. यस फर्स्ट ऑप्शन पहा इथे पहा 1 नंबरला हा आपला ग्लुकोज मॉलिक्यूल आहे. या ग्लुकोज मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन आता आपण कशामध्ये करतोय ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये. म्हणजे मित्रांनो पहिला ऑप्शन कसा आहे आपला करेक्ट आहे. आता सेकंड नंबरला काय म्हटलं फ्रुक्टोज 1,6 ऍक्च्युली ही कन्सेप्टच नाही मित्रांनो हा ऑप्शनच चुकीचा आहे. आपण या नंतर डिस्कस करूयात. थर्ड नंबरकडे डायरेक्ट थर्ड नंबरला काय म्हटलं पहा फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन कशामध्ये फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेट मध्ये. मग जर आपण ही सायकल पाहिली तर पहा बरं फ्रुक्टोज
हे पहा फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, याचं कन्वर्जन कशामध्ये, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट, म्हणजे ही एक आपल्याला स्टेज दिलेली आहे. या दोघांबद्दल आपल्याला एक स्टेज दिलेली आहे. मग मित्रांनो लक्षात घ्या, आपला हा एक ऑप्शन दिला आहे, हा एक ऑप्शन दिलाय, म्हणजे हे दोन ऑप्शन सायकलमध्ये सापडतात. म्हणजे याच्यावरून काय समजलं आपल्याला की ऑप्शन 1 आणि ऑप्शन 3 बरोबर आहे. ऑप्शन 1 आणि ऑप्शन 3 बरोबर आहे. आणि देन पुढे काय म्हटलं पहा, 1,3 डायपीजीएचं कन्वर्जन 3 पीजीए मध्ये. आता याला ही सायकल मध्ये पहा 1,3 डायपीजीए. आता 1,3 डायपीजीए कुठे आहे मित्रांनो, डायपीजीए म्हणजेच काय, आता यांनी फुल फॉर्म वापरलाय कोणता, हे पहा ग्लिसराइल 3 फॉस्फेट, बरोबर. हा झाला मित्रांनो 3 पीजीए, यालाच आपण 3 पीजीए म्हणतो. आणि वरती काय म्हटले पहा 1,3 डायपीजीए. हा जो पॉईंट आहे हा कशाचा आहे, 1,3 डायपीजीए, म्हणजे स्टेप बाय स्टेप आपल्याला रिएक्शन दिलेली आहे. तो हा पण भाग आता आपल्याला दिलेला आहे. मग लक्षात घ्या, आपल्याकडे हा जो भाग आहे, कोणता भाग, हा जो आहे ऑप्शन नंबर 2, हा त्या सायकलचा भाग नाही. म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 हा या प्रक्रियेतला भाग नाही. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर काय असेल मित्रांनो, ऑप्शन नंबर 2 असेल. आता लक्षात घ्या, तुम्हाला हा प्रश्न थोडा समजायला अवघड गेला असेल, परंतु काही लोकांना लगेच समजेल. का बरं समजेल, कारण त्यांना ग्लायकोलिसिस सायकलची सगळ्या स्टेज माहीत आहे. जर आपल्याला ग्लायकोलिसिस सायकलच्या स्टेज माहीत नसतील मित्रांनो, तर आपला हा प्रश्न समजायला थोडासा हेवी जाईल किंवा अवघड जाईल. मग लक्षात घ्या, या प्रश्नाला सोडवण्यासाठी आपल्याला ग्लायकोलिसिस काय आहे हे माहीत असायलाच हवं. मग त्याच वेळेने आपण हा प्रश्न सोडू शकतो. अशाच प्रकारे क्रेव्ह सायकल आहे, अशाच प्रकारे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन आहे किंवा केल्विन सायकल आहे, त्याच्याही स्टेजेस आपल्याला माहीत असायला हवेत, कारण त्याच्यावरतीही आयोग आपले प्रश्न विचारताना दिसतो. मग लक्षात घ्या, या क्वेश्चनचा आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर 2. कारण बाकीच्या ऑप्शन नंबर 1, 3, 4 हे ग्लायकोलिसिसचे भाग आहेत, परंतु ऑप्शन नंबर 2 ग्लायकोलिसिसचा भाग नाही. मग तुम्ही ही सायकल पाहू शकता. ह्या सायकलमध्ये तुम्हाला सगळे पॉईंट ते दिसतील. आता पुढचा प्रश्न पहा काय आहे, कॅल्शियम ऑक्साईडची स्टेबल ऑक्टॅट मिळवण्यासाठी कंडिशन विचारली. मात्र लक्षात घ्या मित्रांनो, कॅल्शियम ऑक्साईड हा आपला कॅल्शियम ऑक्साईडचा फॉर्म्युला आहे. आता आपण याला थोडं सेपरेट करूयात मित्रांनो. जर आपण याला सेपरेट केलं तर लक्षात घ्या, आपल्याला इथे दोन गट पाहायला मिळतात. जो कॅल्शियमचा गट आहे तो आपला 2 नंबरचा आहे, जो ऑक्सिजनचा गट आहे तो आपला 16 नंबरचा आहे. म्हणजे दोन ग्रुप पाहायला भेटले मित्रांनो. आता लक्षात घ्या, होतं काय, जो ऑक्सिजन आहे त्याला त्याचा ऑक्टॅट म्हणजे त्याला त्याचा अष्टांक पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज असते. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, याला याचा ऑक्टॅट, ऑक्टॅट म्हणजे काय, अष्टांक, त्याला त्याचा अष्टांक पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि इथे आपल्याला काय मिळवायचं आहे, स्टेबल मिळवायचं आहे, म्हणजे स्टेबल कंडिशन मिळवायची आहे. जर मित्रांनो आपल्याला स्टेबल कंडिशन मिळवायची असेल तर यांना 2 इलेक्ट्रॉन लागतील, बरोबर. परंतु यांना 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या मॉलिक्युल कडून घेऊन चालेल का, नाही, यांना यांच्याच फॉर्म्युला कडून घ्यावं लागेल. मग हे काय करतात, 2 इलेक्ट्रॉन कॅल्शियम कडून घेतात. लक्षात घ्या, 2 इलेक्ट्रॉन कोणाकडून घेतले, कॅल्शियम कडून. कारण कॅल्शियमला 2 इलेक्ट्रॉन देण्याची जी काही पॉसिबिलिटी आहे ती यांच्याकडे पॉसिबल असते, आणि यांच्याकडे 2 इलेक्ट्रॉन घेण्याची जी पॉसिबिलिटी आहे ती अवेलेबल असते. मग लक्षात घ्या, कॅल्शियम यांना लागणारे 2 इलेक्ट्रॉन कोण प्रोव्हाइड करतो, कॅल्शियम. सो अशा प्रकारे जो कॅल्शियम ऑक्साईड आहे तो आपल्याला स्टेबल पाहायला मिळतो. म्हणजे झालं काय मित्रांनो, जे ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉन भेटले ते कुणाकडून भेटले, कॅल्शियम कडून. सो असं स्टेटमेंट आपल्याला इथे शोधायचं आहे. मग 1 नंबरला काय म्हटलंय पहा, कॅल्शियमचे अणू, कॅल्शियमच्या अणूकडून 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या अणूत जातील. आता इथे काय म्हटलं आपण, कॅल्शियम आहे, कॅल्शियमने 2 इलेक्ट्रॉन कुणाला दिले, की ऑक्सिजनला दिले. कारण ऑक्सिजनला काय पूर्ण करायचं, त्यांचा अष्टांक पूर्ण करायचा आहे. म्हणजे जे काही 8 इलेक्ट्रॉनचा जो ग्रुप आहे तो पूर्ण करायचा आहे. ऑलरेडी त्यांच्याकडे किती आहेत, 6 आहेत. कमी किती पडतात, 2 पडतात. आणि हे 2 पुरवण्याचं काम कोणी केलं, कॅल्शियमने. सो आपल्याकडे जे आन्सर असेल ते आन्सर काय असेल, ऑप्शन नंबर 1 असेल. आणि जर आपण बाकीच्यांचा विचार केला तर यांनी काय म्हटलंय, 1 इलेक्ट्रॉन, एकाने अष्टांग पूर्ण होणार आहे का, नाही. सो आपला हा इनकरेक्ट आहे. पुढे काय म्हटलंय पहा, ऑक्सिजनच्या अणूकडून 2 इलेक्ट्रॉन कॅल्शियमला जातील. आता मित्रांनो, जो ऑक्टॅन बनवायचा आहे किंवा जो अष्टांक बनवायचा आहे तो कुणाला बनवायचा आहे, ऑक्सिजनला, बरोबर. ऑक्सिजनकडे ऑलरेडी किती आहे, इलेक्ट्रॉन 6. आणि जर त्याने 2 कॅल्शियमला दिले तर यांच्या खाली किती शिल्लक राहतील, 4. मग यांना यांचा अष्टांक बनवता येईल का, नाही. म्हणजे हा पण ऑप्शन काय आहे, चुकीचा आहे. पुढे काय म्हटलंय पहा, ऑक्सिजनच्या अणूकडून 1 इलेक्ट्रॉन कॅल्शियमला जाईल. ऑलरेडी ऑक्सिजनला अणूंची गरज आहे किंवा ऑक्सिजनला इलेक्ट्रॉनची गरज आहे. सो ते इलेक्ट्रॉन देतील का, नाही, उलट ते घेतील. मग ते किती घेतात, 2 घेतात. कुणाकडून, कॅल्शियम कडून. सो या प्रश्नाचं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 1 असेल. आणि ऑप्शन 2, 3, 4 हे आपले काय आहे, रॉंग आहेत. आता पुढचा क्वेश्चन पहा. आता मित्रांनो पुढच्या क्वेश्चन मध्ये आपण मोल फ्रॅक्शन बद्दल विचारलेलं आहे. काय म्हटले पहा, 32 ग्रॅम मिथेन आणि 192 ग्रॅम ऑक्सिजन एकत्र मिसळले. हे 2 वायू जर एकमेकांशी रासायनिक अभिक्रिया करत नसतील तर मिथेन वायूचे मोल फ्रॅक्शन किती. मित्रांनो प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्नामध्ये काय दिले त्यांनी, आधी आपल्याला एक मास दिले, बरोबर. त्याचबरोबर त्याच मॉलिक्युलचं ब्रॅकेटमध्ये काय दिले मित्रांनो, मोलार मास दिले. दिले का मोलार मास, हे झालं आपलं गिवन. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, आता हा एक आपल्याकडे मॉलिक्युल आहे,
देन इथून पुढचा एक मॉलिक्यूल वेगळा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. हा एक आपला मॉलिक्यूल झाला. पुढे कोणता मॉलिक्यूल दिलाय? ऑक्सिजन. ऑक्सिजनचं मास दिलंय. किती मास आहे? 192 ग्रॅम. त्याचबरोबर त्याचं काय दिलंय? मोलार मास दिले, ते किती आहे? 32 ग्रॅम. सो दोन मॉलिक्यूल आहे. एक कोणता मॉलिक्यूल आहे मित्रांनो? CH4 म्हणजे मिथेन आहे. मिथेनच्या दोन गोष्टी दिल्यात, मास प्लस मोलार मास. दुसरा कोणता आहे आपल्याकडे? ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या पण दोन गोष्टी दिलेल्या आहेत मित्रांनो. काय दिलेलं आहे? मास प्लस मोलार मास. पुढे काय म्हटलंय पहा, या दोन वायूंची जर एकमेकांशी रासायनिक अभिक्रिया करत नसतील, म्हणजे ऑक्सिजन आणि CH4 ची जी काही रिएक्शन आहे ती होत नसेल, तर त्यांचा काय विचारलंय मित्रांनो? मोल फ्रॅक्शन. मग लक्षात घ्या, इथे आपल्याला काय करायचं आहे? मोल फ्रॅक्शन. मग मोल फ्रॅक्शन काढण्यासाठी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मोल ऑफ मिथेन आणि टोटल नंबर ऑफ मोल फाइंड करावे लागतील. लक्षात घ्या, जो मोल फ्रॅक्शन, आता हा मित्रांनो क्वेश्चन खूप सोपा आहे, खूप वेळा रिपीट झालेला आहे. 2024 मध्ये रिपीट झालाय, 23 मध्ये रिपीट झालाय आणि 21 मध्ये रिपीट झालाय. त्यामुळे हा पॉइंट आपला ऍक्टिव्ह टॉपिक आहे किंवा सारखं वारंवारता ज्याची जास्त आहे किंवा याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे या पॉइंटची. मग लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा मोल फ्रॅक्शन कसा काढायचा ते समजून घ्या. मित्रांनो, मोल फ्रॅक्शन काढण्यासाठी दोन गोष्टी लागतात. दोन गोष्टी कोणत्या? तर सगळ्यात पहिल्यांदा मोल ऑफ मॉलिक्यूल. आता मॉलिक्यूल कोणता आहे? CH4. म्हणजे CH4 चा आपल्याला इथे काय करावं लागेल? मोल काढावे लागते. वाटलं तर इथे मी ब्रॅकेटमध्ये लिहितो. कोणता मॉलिक्यूल? CH4 प्लस सॉरी डिवाइड आपला कोणता काय किती मोल घ्यावे लागतील? टोटल नंबर ऑफ मोल. लक्षात घ्या, टोटल नंबर ऑफ मोल. मग टोटल नंबर ऑफ मोल म्हणजे कोणते मोल? तर CH4 चे मोल अधिक ऑक्सिजनचे मोल, ह्या दोघांची जी ऍडिशन असेल ते म्हणजे मित्रांनो आपलं काय असेल? टोटल नंबर ऑफ मोल. आता हा आपला काय आहे? मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला आहे. लक्षात घ्या, हा आपला काय आहे? मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला आहे. मग मित्रांनो इथे आपल्याकडे टोटल नंबर ऑफ मोल आहेत का? नाही, ते आपल्याला फाइंड करावे लागतील. मग लक्षात घ्या, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर स्टेज 1. लक्षात घ्या, त्यासाठी आपल्याला एक नंबरची स्टेज काय करावं लागेल मित्रांनो? सगळ्यात पहिल्यांदा मोल ऑफ मिथेन फाइंड करावे लागेल. आपण इथे म्हणूयात, आपण काय करतोय आता? कॅल्क्युलेट करतोय. काय कॅल्क्युलेट करतोय? मोल ऑफ मिथेन म्हणजे CH4 चे किती मोल आहे ते आता आपण फाइंड करतो. मग ते कसं फाइंड करायचं मित्रांनो? त्यासाठी फॉर्म्युला आहे मोल ऑफ CH4 इज इक्वल टू, आपण काय करणार? मास अपॉन मोलार मास. लक्षात घ्या, मास अपॉन मोलार मास. आता मित्रांनो मास आणि मोलार मास ऑलरेडी गिव्हन आहे. लक्षात घ्या बरं का रे, वाटलं मी इथे लिहितो. गिव्हन काय गिव्हन केले आपल्याला? मास गिव्हन केले, ऍज वेल एज काय गिव्हन केले? मोलार मास गिव्हन केले. मग लक्षात घ्या, हे मास कुणाचं आहे? 32 ग्रॅम मिथेनचं. 192 ग्रॅम कुणाचं मास आहे? ऑक्सिजनचं. मोलार मास ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. मग मिथेनचं मोलार मास किती दिले? 16. आणि आपल्याकडे ऑक्सिजनचं मोलार मास किती दिले? 32. आता एवढं सगळं लिहायची इथे गरज नाही. मात्र लक्षात घ्या, मोल ऑफ CH4 काढण्यासाठी मी काय केलं? मास घेतलं. मग आता मित्रांनो मास किती आहे मिथेनचं पहा बरं? 32 ग्रॅम आहे. त्यांचं मोलार मास किती आहे मित्रांनो? 16 आहे. याचं कॅल्क्युलेशन किती आलं? 2. म्हणजेच इथे यांच्याकडे जे मिथेनचे मोल आहेत ते किती आहेत? 2 आहेत. समजलं का? परंतु मित्रांनो आपल्याला किती मोल काढायचे रे? टोटल मोल फाइंड करायचे आहेत. आता सेकंड नंबरला पहा बरं. आता हे मोल कुणाचे काढले आपण? CH4 चे. आता आपण मोल कुणाचे काढूयात? ऑक्सिजनचे. आता मोल ऑफ ऑक्सिजन कसा काढणार? सेम फॉर्म्युला. मग काय फॉर्म्युला वापरणार आपण? मास अपॉन मोलार मास. लक्षात घ्या, मास अपॉन मोलार मास. मग मित्रांनो आता इथे आपल्याकडे मास किती दिले पहा रे? 192 ग्रॅम दिले का? देन मोलार मास किती दिले आपल्याकडे? 32 दिले. मग मित्रांनो 32 ने जर 192 ला डिवाइड केलं तर आपल्याकडे खाली किती मोल शिल्लक राहतात? 6 मोल. म्हणजे 32 किती होतात? 192. मग लक्षात घ्या, जे मोल ऑफ CH4 आहे ते किती आले? 2. आणि जे मोल ऑफ ऑक्सिजन आहे ते किती आले? 6. म्हणजे याच्यावर आपल्याला काय भेटेल मित्रांनो? टोटल नंबर ऑफ मोल. मग लक्षात घ्या, 3 नंबरच्या स्टेजला काय करायचं? 3 नंबरची स्टेज वाटलं तर मी इथे लिहितो पहा. 3 नंबरच्या स्टेजला टोटल नंबर ऑफ मोल फाइंड करायचे. टोटल नंबर ऑफ मोल. मग टोटल नंबर ऑफ मोल इज इक्वल टू मोल ऑफ CH4 प्लस मोल ऑफ O2. म्हणजे मित्रांनो 2 अधिक 6 किती मोल झाले रे? 8 मोल झाले. समजलं का तुम्हाला? एकदम सिंपल आहे. आता या फॉर्म्युलाकडे, कारण फॉर्म्युलामध्ये आपल्याला काय काढायचं आहे? सॉरी, प्रश्नामध्ये काय काढायचं आपल्याला? मोल फ्रॅक्शन. बरोबर. मग मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला काय आहे मित्रांनो? मोल ऑफ मॉलिक्यूल. मॉलिक्यूल कोणता मित्रांनो? CH4. मग CH4 आता आपण डायरेक्टली मोल फ्रॅक्शन काढूयात, त्याला आपण MF म्हणूयात. MF इज इक्वल टू मोल ऑफ मॉलिक्यूल ऑफ, म्हणजे CH4 चे मॉलिक्यूल किती आहेत मित्रांनो? CH4 चे 2. मग 2 डिवाइड काय करायचं? टोटल नंबर ऑफ मोल. टोटल नंबर ऑफ मोल किती आले मित्रांनो? 8. म्हणजे 2 डिवाइड बाय 8 म्हणजे 2चा 8वा भाग. मग मित्रांनो 2चा 8वा भाग किती असेल? 0.25 असेल. बरोबर. लक्षात घ्या, 2चा 4था भाग किती आला आपल्याकडे? अर्धा आला. मग आपल्याला 2चा 8वा भाग किती झाला मित्रांनो?
0.25 झाला, म्हणजेच आपल्याकडे जो मोल फ्रॅक्शन असेल मिथेनचा तो किती असणार? 0.25 आहे का इथे? यस. सो आपला आन्सर काय असेल? ऑप्शन नंबर 1 असेल. समजलं का? खूप सिंपल वेने मित्रांनो हा प्रश्न सोडवायचा होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करायचं होतं आपल्याला? फक्त दोन गोष्टी माहित असायला हव्या होत्या. कोणती? सगळ्यात पहिल्यांदा मोल फ्रॅक्शन काढायचंय. मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला काय? फॉर्म्युला आहे मोल ऑफ मॉलिक्युल्स अपॉन टोटल नंबर ऑफ मोल. टोटल नंबर ऑफ मोल माहिती आहे का? नाही. ते गिव्हन वरून फाइंड केलं. काय गिव्हन आहे? मास आणि मोलर मास. मग मास आणि मोलर मास मिथेनचं, मास आणि मोलर मास ऑक्सिजनचं, यांच्यावरून त्यांचे मोल काढले. मोलचा फॉर्म्युला काय होता मित्रांनो? मोल ऑफ CH4 इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास, म्हणजेच मोल ऑफ मॉलिक्युल इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास. मोलर मासने मासला डिवाइड करायचं. देन आपल्याला भेटले मोल्स आणि या दोन मोलची आपण ऍडिशन केली, ते भेटले टोटल नंबर ऑफ मोल्स. देन आपण ते टोटल नंबर ऑफ मोल्स या जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये पुट केलं. तर टोटल नंबर ऑफ मोल्स 8 आहे आणि नंबर ऑफ मोल्स मिथेनचे किती आहेत? 2 आहेत, म्हणजे 2 डिवाइड बाय 8. सो आपलं आन्सर किती आलं? 0.25. सो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो? ऑप्शन नंबर 1 लक्षात घ्यावर करेल. प्रश्न सोडवण्यासाठी आता पण जेवढे आपले प्रॉब्लेम आले फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे, ते दोनही प्रॉब्लेमसाठी आपल्याला प्रॉपर नॉलेजची गरज हवी. मित्रांनो हा जो प्रॉब्लेम आहे हा केमिस्ट्रीच्या रिगार्डिंग आहे आणि यापूर्वीचे जे आले होते आपल्याकडे प्रकाशाचं परावर्तन वगैरे, ते सगळे कोणते होते? फिजिक्सचे होते. आता पुढचा क्वेश्चन पहा. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 1 आहे. पुढे पहा. पुढे काय म्हटलंय? खालील दिलेल्या विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे? आता मित्रांनो सेंटेन्स आहेत, विधाने आहेत. मग लक्षात घ्या मल्टी लाईनर क्वेश्चन आहे. इथे आपल्याला नॉलेजची गरजच आहे. काय म्हटले पहा. हिरा विद्युत दुर्वाहक आहे. दुर्वाहक म्हणजे काय मित्रांनो? लक्षात घ्या. जो वाहक असतो वाहकला कंडक्टर म्हणतात आणि जिथे वाहक कंडिशन नसते त्याला नॉन कंडक्टर म्हणजे दुर्वाहक म्हणतात. आता सिंपल आहे मित्रांनो. मी हातामध्ये पेन घेतलाय. पेन समजा मी एखाद्या इलेक्ट्रिसिटीमध्ये ठेवलं तर मला करंट बसेल का रे? नाही. बिकॉज पेन इज मेड बाय प्लास्टिक. हा पेन कशापासून बनलेला आहे? प्लास्टिक. आणि प्लास्टिक कसं आहे मित्रांनो? नॉन कंडक्टर आहे, म्हणजे कसं आहे? दुर्वाहक आहे. सेम कंडिशन कुणाची असते? हिऱ्याची म्हणजे डायमंडची असते. मग लक्षात घ्या दुर्वाहक किंवा वाहक म्हणजे नॉन कंडक्टर आणि कंडक्टर यामध्ये फरक काय असतो? जो कंडक्टर असतो ना त्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे जो वाहक आहे तिथे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात किंवा फ्री इलेक्ट्रॉन असतात. आणि जो दुर्वाहक आहे म्हणजे जो आपल्याकडे नॉन कंडक्टर आहे तिथे त्यांच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन नसतात, म्हणून ते कसे असतात मित्रांनो? दुर्वाहक. मग लक्षात घ्या जो आपला डायमंड आहे, जो हिरा आहे, यांच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन नाही. इथे मी लिहितो पहा नॉट फ्री इलेक्ट्रॉन. सो हे कसे आहेत? नॉन कंडक्टर. म्हणजे पहिलं स्टेटमेंट कसं आहे मित्रांनो? बरोबर आहे. सेकंड मध्ये काय म्हटले पहा. ग्रॅफाइट मध्ये द्विमितीय पत्रकासारखी संरचना असते. आता मित्रांनो द्विमितीय म्हणजेच काय आपण म्हणू शकतो त्याला? ग्रॅफाइट हॅज अ 2 डायमेन्शनल शीट लाईक स्ट्रक्चर. म्हणजे जे 2D स्ट्रक्चर आहे. 2D स्ट्रक्चर का असतं? बिकॉज त्यांना 6 बाजू आहेत. लक्षात घ्या. त्यांना किती बाजू आहेत? 6 बाजू आहेत. जर त्यांना 6 बाजू असेल तर त्यांचं स्ट्रक्चर कसं असेल? 2 डायमेन्शनल. सो इट इज ऑल्सो करेक्ट. ते पण बरोबर आहे. परंतु मित्रांनो ग्रॅफाइट मध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. ग्रॅफाइट मध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात. सो तो काय झाला मित्रांनो? कंडक्टर झाला. लक्षात घ्या तो काय झाला? कंडक्टर. म्हणजे ग्रॅफाइट हा विद्युत वाहक आहे. येस इट इज करेक्ट. ते पण करेक्ट आहे. आणि पुढे काय म्हटलंय पहा मित्रांनो. खडकाला भोग पडायला हिरा वापरतात. म्हणजेच काय? डायमंड इज यूज फॉर रॉक ड्रिलिंग. म्हणजे आपल्याला जर ड्रिलिंग वापरायचं असेल खडकांमध्ये तर डायमंड वापरतात. येस मित्रांनो, कारण जो डायमंड आहे तो टेट्राहेड्रली कार्बनचं कंपाऊंडिंग तयार करतो. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला काही स्ट्रक्चर पाहायला मिळतं? टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. कुणाचं? कार्बनचं. आणि यांच्यामध्ये जो बॉन्ड असतो तो बॉन्ड कोणता असतो मित्रांनो? कोव्हॅलंट बॉन्ड. लक्षात घ्या. हिरा खूप महत्वाचा आहे बरं का मित्रांनो, कारण याच्यावरती भरपूर PYQ आलेला आहे. कंबाईन एक्झामला पण आले, राज्यसेवा एक्झामला पण आले. त्यामुळे हिरा चांगला करून ठेवा, म्हणजे डायमंड चांगला करून ठेवा. मग लक्षात घ्या जो डायमंड आहे त्याच्यामध्ये जो कार्बनचा जे बॉन्ड आहे तो कसा आहे? टेट्राहेड्रली. आणि बॉन्ड कोणता आहे? कोव्हॅलंट. यामुळे जो आपला डायमंड आहे, जो हिरा आहे, तो मित्रांनो भरपूर स्ट्रॉंग असतो, भरपूर मजबूत असतो. आणि तो भरपूर स्ट्रॉंग असल्यामुळे त्याचा वापर आपण ड्रिलिंगसाठी करतो. म्हणून हे पण स्टेटमेंट कसं आहे? बरोबर. सो आपल्याकडे ABCD सगळे बरोबर आहे. त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 1 असेल. आता पुढचा प्रश्न पहा. आता मित्रांनो हा सिंपल वन लाईन सारखा आहे असं म्हटलं तरी चालेल. काय म्हटले पहा. कोणाची आयन ऊर्जा सर्वात जास्त असते? आता मित्रांनो आयन ऊर्जा म्हणजेच काय? आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी कशाला म्हणायचं? ज्यावेळेस एखाद्या मॉलिक्यूल मधून इलेक्ट्रॉन बाहेर पडण्याची किंवा इलेक्ट्रॉन रिलीज करण्याची जी पॉवर आहे त्या पॉवरला मित्रांनो काय म्हणतात? आयोनायझेशन एनर्जी. आणि साहजिक ही पॉवर सगळ्यात जास्त कुणाची असेल? तर Mg2+ आयनची. म्हणजे लक्षात घ्या सिंपल थेरी आहे. म्हणजे जिथे इलेक्ट्रॉन बाहेर पडण्याची जी पॉवर आहे तिला म्हटलं आपण आयोनायझेशन एनर्जी. सो ही सगळ्यात जास्त कुणाची असेल? Mg2+ आयनची. सो इथे जे प्रश्नाचं उत्तर आहे ते काय असेल? ऑप्शन नंबर 3. आता इथे कन्फ्युज नाही व्हायचं मित्रांनो. आपल्याला वाटतं Mg+, Mg2+, आणि आपण करतो ऑल ऑफ दी अबाव. सगळे नाही, सगळे बरोबर नाही. इथे त्यांनी असं विचारलंय कुणाची जास्त पॉवर आहे, जास्त विचारलंय.
असं म्हटलं की सगळ्यांची जास्त पॉसिबल आहे का? नाही. मग सगळ्यात जास्त कुणाची असणार? Mg2+ची. जर त्यांनी फक्त एवढं विचारलं असतं, कुणामध्ये ती बाहेर काढण्याची म्हणजे शक्ती आहे, तर सगळ्यांमध्ये आहे. मग आपलं आन्सर काय आलं असतं? ऑल ऑफ दी अबव्ह. परंतु त्यांनी काय विचारलं? जास्त. तर जास्त कुणामध्ये असणार? Mg2+ मध्ये. आणि कमी असतं तर मग आपल्याकडे 1 नंबरचा ऑप्शन Mg. सो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो? ऑप्शन नंबर 3. आता पुढे या. पुढे काय म्हटले पहा, रासायनिक अभिक्रियेचा वेग हा साधारणपणे कशावरती अवलंबून असतो, असा हा प्रश्न आहे. म्हणजेच रिएक्शन वरती आहे. इंग्लिशमध्ये काय म्हटले, केमिकल रिएक्शन रेट्स जनरली. जो केमिकल रिएक्शनचा रेट आहे तो जनरली कशावरती डिपेंड असतो. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, रिएक्शनचा रेट हा, आता 4 ऑप्शन आपण पाहूया. फर्स्ट काय म्हटले पहा, शक्यतो रिएक्शनचा रेट हा एन्झाईम वरती डिपेंड करतो. एन्झाईम काय करतो? रेट ऑफ रिएक्शन वाढवतो. परंतु ह्या ऑप्शन मध्ये आपल्याला कुठे एन्झाईम दिसत नाही. आता आपण ह्या ऑप्शनच्या रिगार्डिंग उत्तर पाहूयात. काय म्हटले पहा, वेळेनुसार संपूर्णपणे स्थिर राहतो. आता मित्रांनो रिएक्शन आहे बरोबर, म्हणजे समजा आता आपल्याला एक हायड्रोजन मॉलिक्यूल आहे, प्लस समजा आपल्याला एक ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे, हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल आहेत. काय तयार झालं मित्रांनो? H2O. म्हणजे काय झाली? रिएक्शन. आता मला एक सांगा, जर हायड्रोजन ऑक्सिजन स्थिर असते, रिएक्शन झाली असती का? अजिबात नाही. फर्स्ट ऑप्शन काय सांगतोय? स्थिर असणे. सो हा ऑप्शन काय झाला आपला? चुकला. पुढे काय म्हटले पहा, सुरुवातीला त्यांचा वेग कमी असतो आणि वेळेसह तो वाढत जातो. तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवायचं, तुम्ही फायटिंग कधी केलं असेल मित्रांनो, आपली भांडण होतात पहा बरं. ज्यावेळेस आपण भांडण करतो, भांडण म्हणजे काय? समजा आपल्याकडे हा एक मुलगा आहे, हा एक मुलगा आहे, दोघे भांडण करतात. हे सुरुवातीला जोरात भांडतील की नंतर जोरात भांडतील? तर हे नेहमी सुरुवातीला जोरात भांडतात. म्हणजे यांच्या रिएक्शनचा जो सुरुवातीचा वेग आहे तो कसा असतो? जोरात असतो. पण यांनी काय म्हटलंय? सुरुवातीला कमी असतो. सो हा पण ऑप्शन आपला गेला. मित्रांनो जनरल अवेअरनेस वरती हा प्रश्न सुटतो बरं का रे. पुढे काय म्हटले पहा, सुरुवातीला जास्त असतो आणि वेळेसह कमी होत जातो. सिंपल. हेच समजा की एक एक्स मुलगा आहे, एक वाय मुलगा आहे, सुरुवातीला खूप जोरात भांडतात ते, नंतर थकतात ते, आणि त्यांचा जो काही रिएक्शनचा स्पीड आहे तो काय झाला? कमी झाला. सेम हे वाक्य इथे काय होतं? या रिएक्शनला लागू होतं. म्हणून हे आपलं काय असेल? उत्तर असेल. तरी आपण ऑप्शन नंबर 4 पाहूयात. काय म्हटले पहा, असे सर्वसाधारण विधान केले जाऊ शकत नाही. सो याचा इथे काही संबंध नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नासाठी एकदम एक्झॅक्ट करेक्ट आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 3. याचबरोबर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही रिएक्शनसाठी आपल्याला एन्झाईम खूप महत्वाचा असतो. लक्षात घ्या, एन्झाईम म्हणजे विकरे. कारण ते विकरे काय करतात? प्रत्येक एन्झाईमचा रेट ऑफ रिएक्शन वाढवतात विदाऊट पार्टिसिपेट. म्हणजे त्या रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट न होता त्यांचा तो काय करतात? वेग वाढवतात. ही एक गोष्ट एक एक्स्ट्राचा नॉलेज म्हणून लक्षात असू द्या. सो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो? ऑप्शन नंबर 3 असेल. आता पुढचा पहा, शेवटचा प्रश्न आहे. वन लाईन आहे, सिंपल आहे. काय विचारलंय? डॅश डॅश हा सौम्य शपनक आहे जो फक्त कार्बोनिल गटाचे शपन इतर गट, उदाहरणार्थ नायट्रो, कार्बोक्सिल अँड इस्टर दुहेरी वंध असताना करतो. म्हणजे मित्रांनो इथे आपल्याला कंडिशन दिली, नायट्रो, कार्बोक्सिल, इस्टर आणि दुहेरी वंध असतात, हे सगळं पूर्ण शपनक घडतं. ही पॉवर फक्त कुणामध्ये असते? NaBH4 मध्ये. तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो? ऑप्शन नंबर 3 असेल. मग लक्षात घ्या, इथे आतापर्यंत आपण सगळे प्रश्न पाहिलेले आहेत. आय होप की तुम्हाला हे सगळे क्वेश्चन चांगल्या प्रकारे समजले असतील. जर तुम्हाला हे चांगले समजले असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. प्लस जर तुम्हाला एखादा पॉईंट सायन्सचा अवघड जात असेल तर तुम्ही तो कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज करा. मी तुम्हाला तो व्हिडिओ घेऊन येईल आणि तो व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला अवेलेबल करून देईल. थँक्यू.